नमस्कार, मी डॉक्टर कांचन जोशी आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. आद्य शंकराचार्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केली. भारताच्या उज्ज्वल आणि दैदिप्यमान अशा ज्ञान परंपरेमध्ये भगवान शंकराचार्यांचे योगदान हे अनन्यसाधारण आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. संत साहित्य, उपनिषद यांचे गाढे अभ्यासक श्री सुहास लिमये यांचेकडून. नमस्कार सर. नमस्कार. तत्पूर्वी सुहास लिमये यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. श्री सुहास लिमये BSc जिओलॉजी शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. लष्करी अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर ते फायनान्स क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत होते. 2008 साली त्यांनी स्वामी शांतानंद यांचेकडून क्रियायोगाची दीक्षा घेतली. मुरगुड येथील डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उपनिषद, प्रकरण ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचे अध्ययन केले. त्यांच्या सल्ल्याने मुरलीधर धूत यांच्याकडं चांगदेव 65 आणि अमृतानुभव या ग्रंथांचा अभ्यास केला. सांगली स्थित कैलासवासी परमपूज्य अण्णा घाणेकर व तीर्थक्षेत्र औदुंबर स्थित हसूरकर शास्त्री यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. डॉक्टर काकांच्या प्रेरणेने संत वाङ्मय व विवेकानंद यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांचा आजही चालू आहे. ते युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण यावर कार्यशाळा घेतात. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरिपाठी स्थिरावला तोची धन्य हे ज्ञानदेवांच्या हरिपाठावरील भाष्य करवीर नगर वाचनालयानं त्यांचं प्रकाशित केलेलं आहे. तर चला आपण आजच्या संभाषणाला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते. आद्य शंकराचार्य यांच्या पूर्वी देशातील बौद्ध धर्माच्या प्रभावामुळं सनातन धर्म हा निर्बल, उद्ध्वस्त आणि छिन्नविछिन्न झाला होता. हिंदू धर्मात विविध मतभेद होते. या परिस्थितीवर आपण काही प्रकाश टाकू शकाल का? हो, आचार्यांच्या जन्माच्या आधीची जी स्थिती होती तर त्याच्यामध्ये मुख्यतः असं आलं होतं की समर्थोक्ती जी आहे की जाहला मतमतांचा गलबला एक एकासी मानेना. याचं कारण असं आहे की आचार्यांचा जन्म साधारण धरला होता की बुद्धांच्या नंतर आहे एवढं नक्की, आणि 6व्या शतकाच्या आधी निश्चित तारीख कोणालाच माहिती नाही आहे. त्यामुळे इसवी सनापूर्वी 3रं शतक ते इसवी सनानंतर 6वं शतक हा एवढा मोठा आचार्यांचा स्पॅन आहे. आता आपल्याला जी त्यावेळची धार्मिक आणि सामाजिक परिस्थिती बघायची आहे ती त्याच्या थोडीशी अलीकडची, जे बुद्धदेवांचं निर्माण झाल्यानंतरचं आहे. बुद्धदेव आणि आचार्यांचे विचार याच्यामध्ये तसा फार मोठा फरक नाही आहे. याचं विवरण मी नंतर करेन तुम्हाला. आपल्या मनामध्ये जे परसेप्शन असतं ना की बुद्धदेव आणि आचार्य यांच्यामध्ये कन्फ्लिक्ट आहे का, तर याच्याकरता आपण स्वामी विवेकानंदांना जर प्रमाण मानलं तर आपल्याला यांच्यामध्ये अन्वय करणं खूप सोपं जातं. कारण या इतक्या दोन्ही महान विभूती आहेत की त्यांचं मूल्यमापन करून खरोखर यांचं जीवनविषयक तत्वज्ञान एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी होतं का, किंवा मतभेद जर असतील ते नेमके कुठं होते आणि ते नेमके कुठं थांबले, त्याचा निराश नंतर कसा आला, याच्याकरता सगळ्यात अधिकारी जर व्यक्ती जर कोण असेल तर ती स्वामी विवेकानंद आहे. मी त्यांच्यापासूनच सुरुवात करतो. स्वामी विवेकानंद बुद्धदेवांच्या बद्दल आणि आचार्यांच्या बद्दल असं बोलतात की जीवनाला आवश्यक असणारं तत्वज्ञान जे आहे, आपण त्याला तत्वज्ञान म्हणतो, त्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. तत्वज्ञान नावाचं जर आपण नाणं पकडलं तर त्याच्या 2 बाजू आहेत. एक आहे ती मोरॅलिटी, ज्याला आपण नीतिशास्त्र म्हणतो, आणि दुसरं आहे ते प्युअर फिलॉसॉफी, म्हणजे ज्याला आपण अध्यात्मशास्त्र म्हणतो. आता बुद्धदेवांनी नीतीवरती जोर दिलेला आहे आणि आचार्यांनी तत्वज्ञानावरती, म्हणजे अंतिम तत्व काय आहे त्याच्यावरती जोर दिलेला आहे. स्वामी विवेकानंद नीतिशास्त्राची व्याख्या करताना असं म्हणतात की नीतीचा उगम होतो कुठनं, की बाय डिस्टर्बिंग अदर्स यू आर डिस्टर्बिंग युअर ओन सेल्फ.
हे म्हणणारा जोपर्यंत त्या व्यापक अनुभूतीला पोचलेला नसतो, ज्या अर्थी तो म्हणतो की दुसऱ्यांना तू त्रास देतोस त्यावेळेला तू स्वतःलाच त्रास देतोस. आता हे शाब्दिक नाहीये, याला अनुभूती आहे ना. यू अँड आय आर वन. कोणताही मनुष्य दुसऱ्या म्हणजे आपण त्याला म्हणतो ना की युनिटी ऑफ एक्झिस्टन्स. कोणताही जीव दुसऱ्या जीवापेक्षा या विश्वामध्ये भिन्नत्व हाच भास आहे. पण हे केवळ शाब्दिक नाहीये. म्हणून नीतिशास्त्राचे सगळे नियम आहेत. शेजाऱ्यावरती प्रेम करा. उपयुक्ततावादी म्हणेल की शेजाऱ्याच्या मदतीला जा. एखादा म्हणेल मी कशाला जाऊ, नाही गेलं तर काय फरक पडणार आहे. तर त्याला हे कळलं पाहिजे, अरे दुसऱ्याचं जे दुःख आहे ते तुझंच दुःख आहे. म्हणून नीतिशास्त्र जे आहे ना, नीतिशास्त्र शाब्दिक आहे, पण त्याच्या मागो जो अनुभव आहे तो युनिटी ऑफ एक्झिस्टन्स आहे. आता ही युनिटी ऑफ एक्झिस्टन्स शब्दामध्ये मांडण्याचं काम म्हणजे नीतिशास्त्र आहे. आणि त्याची व्यापक अनुभूती जी आहे ते प्युअर फिलॉसॉफी म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. तर आचार्यांचा ओढा किंचित तिकडं जास्ती आहे, बुद्धदेवांचा किंचित इकडं जास्ती आहे. बुद्धदेवांनी आत्मा काय आहे वगैरे सांगण्याचं तत्वता नाकारलं, कारण ते आवाजचे आहे. काय मी शब्दामध्ये सांगू, तूच त्याचा अनुभव घ्यायचं सांगितलं. आचार्यांनी नीतिशास्त्र सोडलं नाही, पण अध्यात्म आपल्याला भरपूर सांगितलं. आता हे केवळ म्हणून मी इतकं सांगण्याचं कारण काय की बुद्धदेवांनी, आपण जे एक जनरल स्टेटमेंट करतो, एक म्हणता येईल की शून्यवादाचा प्रभाव होता. आपल्या अध्यात्मामध्ये शून्य नाहीये, महाशून्य आहे. गंमत अशी, आता आज विषय निघाला म्हणून मी विस्तृत सांगणार आहे की बुद्धदेव नेमकं काय बोलले. याच्याकरता पुढं नागार्जुन आणि चंद्रकीर्ती यांचं लेखन आहे. जसं उपनिषद पुढं मी सांगणार आहे की आचार्यांनी जसं उपनिषदांवरची टीका केलेली आहे, आपल्याकडं आहे, वार्तिका आहे, टीका आहे, भाष्य आहे, विवरण आहे, असं आहे. तसं बुद्धदेव नेमकं काय म्हणाले हे न कळल्यामुळं त्यांच्या शिष्यांनी परिषदा भरवल्या. आणि त्यांचे अगदी मुख्य जे शिष्य आपण म्हणतो ते नागार्जुन आहेत, आणि त्या नागार्जुनानंतर चंद्रकीर्ती आहेत. त्यामुळं एक बघावं लागतं की बुद्धदेवांचं समग्र तत्वज्ञान म्हणजे त्रिपिटकांच्या मधनं नेमकं काय सांगितलं. जसं उपनिषदांनी नेमकं काय सांगितलं, उपनिषदांचा जो अन्वय करायला लागला ना, उपनिषद जर आपण आपल्या अल्पबुद्धीनं समजून घ्यायला गेलो तर ती कळत नाही. तर त्याचा अन्वय करून दिला भगवान श्रीकृष्णांनी, आणि मग तो वेदव्यासांनी आपल्यापर्यंत आणला, आचार्यांनी माऊलीनं तो घराघरामध्ये पोचवला. तसं बुद्धदेवांच्या वेळी जो बुद्धदेव शून्यवादापर्यंत येऊन पोचल्याने तिथं थांबले. म्हणजे नीतिशास्त्रावरती आधारित जे तत्वज्ञान आहे त्याच्याकडे त्यांचा जोर आहे. आचार्यांनी फिलॉसॉफी दिली, हे बुद्धाच्या बाबतीत झालं. त्यावेळची दुसरी परिस्थिती अशी होती की आता दुसरा भाग जो आहे की धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परिस्थिती कशी होती. आता आपण त्याला आस्तिक्य दर्शन म्हणतो. त्याच्यामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा ही 5 आणि मग उत्तरमीमांसा. तर न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सगळ्यांनी श्रुतीला प्रमाण मानलंय. त्याला तर्क आहे ना, त्यांनी हे मुख्य प्रमाण मानलेलं आहे. पण तो तर्क हवाय कसा की श्रुतीला अनुकूल तर्क हवाय, श्रुत्यानुकूल तर्क. आणि हा नियम त्यांनी पूर्ण धाब्यावर बसवला. त्यांनी श्रुत्यानुकूल तर्क केला नाही, आम्हाला जो पटेल तो तर्क. आता अगदी सामान्य माणसाच्या भाषेमध्ये जर समजून हे सांगायचं असेल की श्रुतीला अनुकूल तर्क म्हणजे काय आणि श्रुतीला विरोधी तर्क म्हणजे काय, त्याला तुम्ही तर्क आणि तर्कट असं सुद्धा म्हणू शकता. धरून चला, एखाद्या मनुष्याला काहीतरी एक अनुभव आलाय आणि तो अनुभव जो शब्दात मांडता येत नाही, असे अनुभव असतात ना. मी एखाद्या हिल स्टेशनला जातो, मी समुद्रकिनारी जातो, मी मेडिटेशन करतो, हे शब्दात न मांडण्याजोगे अनुभव मला येतात. तो अनुभव मला दुसऱ्याला सांगायचा आहे. मी त्याला कसं सांगेन की बाबा रे, मी ही प्रक्रिया अवलंबली, त्याच्यामध्ये टप्पा नंबर 1, टप्पा नंबर 2, टप्पा नंबर 3, टप्पा नंबर 4 आणि इथं मी त्या कल्मिनेशन पॉइंटला किंवा कळसाला पोचलो. तू मी सांगतोय त्याप्रमाणे जर त्याला अनुकूल तर्क, लॉजिक लावत गेलास तर यू विल रीच दिस स्टेट. तसं न करता मी माझ्या तर्कानुसार जर तिथं जाण्याचा प्रयत्न केला तर काय होईल, कदाचित पोचेन किंवा कदाचित नाही पोचणार. म्हणून आपल्या षड्दर्शनांच्या मध्ये सुद्धा न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग यांनी तर्क केला, पण तो श्रुतीला अनुकूल तर्क केला नाही.
आणि मग त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झाले की मग वेद मानायचे तर टू व्हॉट एक्सटेंट ते मानायचे, ईश्वराचं अधिष्ठान याच्यामध्ये काय आहे, किंवा त्याच्या पलीकडचं म्हणजे पुनर्जन्माचा सिद्धांत मानायचा का नाही, कार्यकारण भाव कोणते आहेत, अज्ञानाची सीमा काय, किंवा प्रकृती ते एक मूळ येतं कारण की त्याला स्वतंत्र सत्ता आहे का नाही, त्यातलं खरं काय खोटं काय. तर हे या लोकांचं झालं. या गोंधळामध्ये भर टाकणारे अजूनही काही पंथ होते. त्याच्यामध्ये शाक्त आहेत, कापालिक आहेत, गाणपत्य आहेत, नास्तिक दर्शनांच्या मधलं जैन शास्त्र आहे की जे नास्तिक आहे. सामान्य माणसाला इतकी एक वैचारिक गोंधळाची स्थिती प्राप्त झाली की ज्याला आपण स्पिरिच्युअल केओस म्हणू शकतो. विवेकानंदांचं आणखी एक वाक्य मी तुम्हाला उद्धृत करून सांगतो की आपण त्याला धर्म किंवा अध्यात्म म्हणतो ना, ते केवळ भारतीयांच्या नाही, त्यांनी भारतीयांच्या बद्दल हा शब्द वापरलाय. प्रत्येक मनुष्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये धार्मिकता आणि आध्यात्मिकता आहे. ती कशा प्रकारे की प्रत्येकाला आनंदाची ओढ आहे. भले त्यांचे मार्ग वेगळे असतील. विवेकानंद कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंद मध्ये ते असे बोलतात एके ठिकाणी की तुम्ही मला जर विचाराल तर जॅपनीज माणूस, जपानच्या मनुष्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर एक्स्ट्रीम नॅशनॅलिझम, अतिशय राष्ट्रीयत्व. आपण आज सुद्धा बघा, जपानीज माणूस स्वतःच्या कारमध्ये भुकं राहून मरेल पण सरकारी सबसिडी घ्यायला जात नाही. युरोपमध्ये त्यांनी प्रातिनिधिक रूपांतर म्हणून इंग्लंडचं उदाहरण घेतलं होतं. एखाद्या ब्रिटिश माणसाचं जर वर्णन एका वाक्यात करायचं असेल किंवा एका शब्दात करायचं असेल तर काय कराल, तर ब्रिटिश माणूस मीन्स त्याची रेशियल सुपेरियॉरिटी. वी आर द रुलर्स ऑफ द वर्ल्ड. एकेकाळी निम्मी पृथ्वी आमची होती. ही एका माणसात ब्रिटिश माणसाचं वर्णन करता येतं. अमेरिकनांच्याकडे गेलो वेस्टमध्ये, अमेरिका इज ऑल बिझनेसमॅन. मला नवीन नवीन इन्व्हेन्शन्स कशी करता येईल आणि माझा व्यापार कसा वाढवता येईल. भारतीयांचं काय, विवेकानंद म्हणतात एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर भारतीय इज इक्वल टू धार्मिक. धार्मिकता किंवा रिलिजिओसिटी सोडून भारतीय मनुष्य दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्यामुळे हे वाक्य जनरल स्टेटमेंट आहे, नॉट ओनली इंडियन बट एव्हरीबडी. धार्मिकता सगळ्यांच्या मध्ये. मग ही धार्मिकता का, तर ही धार्मिकता एवढ्या करताय की मनुष्याला मूलभूत असलेली सुखाची ओढ जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांच्याकडे आहे. वेगळ्या वेगळ्या मार्गानं, म्हणजे कर्म करून असू दे किंवा विचाराच्या बैठकीनं असू दे किंवा तत्वज्ञानाच्या बैठकीमध्ये असू दे, हे सर्वजण तिकडंच जाण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट येतात. मग तुझं काय आणि माझं काय हा प्रश्न येतो, किंवा माझंच तत्वज्ञान कसं खरं, तुझं कसं इन्फेरियर आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतो. आणि अशा पार्श्वभूमीवर ज्यावेळेला लोक मग समाजात दुफळी निर्माण होते. कारण जसं तुमचं विचार असतात, जसं तुमचा सुखी होण्याचा मार्ग असतो, तसे तसे प्रत्येकाचं जीवन आचरण करण्याची पद्धती वेगळी होते. दुर्दैवाने त्यावेळेला असं होतं की आपण वैदिक धर्माबद्दल इथं बोलतोय की आचार्यांच्या वेळची वैदिक धर्माची कोणती परिस्थिती होती. तर वैदिक धर्माचं वसुधैव कुटुंबकम हे जे ऑल इन्क्लुझिव्ह स्टेटमेंट आहे ना, किंवा एकम सत विप्र बहुधा वदंती, हे कुठेतरी विस्मृतीमध्ये गेलं होतं. त्याच्यामध्ये अजून भर पडली होती. आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर थोडं चिंतन करू की याच्यामध्ये दोन गोष्टी मला आज अजून सांगायच्या आहेत बरं का, की कोणत्याही मनुष्यानं या सगळीकडे वळण्यापूर्वी दोन शब्दांचा जरूर विचार करावा. ते म्हणजे एक, सनातन म्हणजे काय आहे. कारण आचार्य शंकर हिंदू फिलॉसॉफी, इंडियन सिस्टीम ऑफ फिलॉसॉफी म्हटलं की सनातन हा शब्द येतो. आणि त्या शब्दाबद्दल बरेच गैरसमज आहेत. अर्धवट माहिती आहे. गैरसमज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की हाफ नॉलेज. आणि दुसरा शब्द येतो तो वर्णाश्रम धर्म. आचार्यांनी किंवा संतांनी सुद्धा वर्णाश्रम धर्माचं प्रतिपादन केलं. म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं हे जर समजून घेतलं तर आपल्याला कळतं या शब्दांचे नीट अर्थ न कळल्यामुळं हा एक भाग झाला. दुसरं, वेदांताचं सर्व व्यापकत्व विस्मृतीमध्ये गेलं. हा खरोखर रिसर्च करण्याचा विषय आहे की नेमकं असं का घडावं. इतका मोठं म्हणजे विवेकानंदांनी कम्प्लीट वर्क्स ऑफ स्वामी विवेकानंदमध्ये असं म्हटलंय, भारतामध्ये एक काळ असा होता जे वेदांचं ज्ञान इतकं तळागाळामध्ये पोचलं होतं की एखादा मनुष्य आपली गाय जर चरताना हरवली तर त्याचा तोडगा वेदात सापडतो का बघायचा. इतके वेद जनमानसामध्ये गेलो होतं असं विवेकानंद म्हणतात बरं का, मी नाही. इतका स्प्रेड असलेला वेद म्हणजे ज्ञान.
आणि त्यातलं कल्मिनेशन पॉईंट जे होते, सर्व व्यापकता, बंधुत्व, एकाच ईश्वराची आपण लेकरं, किंवा आपण त्याला म्हणतो ना की उपाधी रूपानं जरी वेगळे असलो तरी तत्वतः आपण सगळ्यांना सेम आहोत, हे विसरलं गेलं होतं. दुसरं शून्यवाद, मी तुम्हाला बोललो, शून्यवादाचा प्रभाव खूप झाला होता. म्हणजे त्याला काइंड ऑफ निहिलिझम पण म्हणतात. म्हणजे मिथ्यात्व जर नीट समजून घेतलं नाही ना तर मग जगण्यातला अर्थच निघून जातो. ते झालं होतं. न्याय, वैशेषिक, सांख्य वगैरे होते, ज्यांच्या हातामध्ये धार्मिकतेची किंवा सनातन धर्माची मशाल होती, त्यांनी स्वतःला जे अनुकूल आहे तेच तर्क वापरायला सुरुवात केली होती. आता राहिलेले शाक्त, गाणपत्य वगैरे जे आहेत तर त्यांचे तर विधी काय काही ठिकाणी अघोरीपणा पण चालला होता. इव्हन बुद्धिझम मध्ये, मी सांगायला विसरलो, बुद्धिझम मध्ये तंत्राचा प्रभाव जास्त झाला होता. कर्मकांड वाढली ती. वज्रयान आणि कालचक्रायन ह्याच्यामध्ये प्रॉपर तंत्र आहे आणि तंत्रामध्ये सगळा रिच्युअलिझम आहे. मग मोनास्टरी श्रीमंत झाल्या वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात काय, त्यांचं डिजनरेशन झालं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये माणसानं बघायचं कोणाकडं, की माझा धर्म कोणता? भगवद्गीतेचा पहिलाच जो प्रश्न आहे की धर्म म्हणजे मी जगू कसं. धर्म या शब्दाचे खूप मोठे आयाम आहेत, आपण आता बघत जाऊ त्याच्यामध्ये की काय काय होतं. तर अशा स्पिरिच्युअल केऑटिक सिच्युएशन समर्थांनी फार छान वर्णन केलेलं आहे. तर समर्थांच्या एका ओवीमध्ये हे येतं की जाहला मतमतांचा गलबला एक एकासी माने ना, तुझं मानू का माझं मानू, ह्याचं खरं का त्याचं खरं, चांगलं काय वाईट काय. आणि असं जर मतमतांतरं असतील तर आपोआप मन दुभंगली गेली होती. मन दुभंगली गेल्यामुळं संपूर्ण समाज विस्कळला गेला होता आणि पर्यायानं संपूर्ण देश काइंड ऑफ फ्रॅक्चरायझेशन आपण त्याला म्हणू. कारण दुभंग पण नाही, या दोन फळ्या पण नाही, प्रॉपर फ्रॅक्चर. जसं आरसा पडल्यानंतर अनेक ठिकाणी क्रॅक्स जातात, तसं संपूर्ण भारतीय समाज हा पूर्ण विस्कळीत स्वरूप, विस्कळीत हा त्याला अगदी प्रॉपर शब्द आहे, समाज मन हे पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. आणि मी जीवन कसं जगावं, ज्यांच्या रक्तामध्येच धार्मिकता आहे त्यांना अनफॉर्च्युनेटली धार्मिकता कळत नव्हती. मी धार्मिकतेचं जीवन जगावं म्हणजे नेमकं काय करावं हे कळत नव्हतं, की त्यावेळची सामाजिक आणि आध्यात्मिक परिस्थिती. आता या पार्श्वभूमीवर शंकराचार्यांचा जन्म झाला. बरोबर. त्याविषयी आणि त्यांचं प्रारंभिक जीवन, अध्ययन याबद्दल आपण माहिती द्याल का? बरोबर. आचार्यांचा जन्म झाला कालडी गावामध्ये. त्यांचे आई वडील दोघेही अतिशय धार्मिक होते. वडिलांचं नाव शिवगुरु आणि आईचं नाव आर्यांबा. आचार्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते कालडी गावामध्येच झालं. त्याच्यामध्ये मुख्यतः स्तोत्र पठण आहे, पुराण आहे आणि काही प्रमाणामध्ये इतिहास. हे साधारण 8व्या वर्षापर्यंत त्यांचं सगळं पूर्ण आलं होतं. त्यांच्या शिक्षकांनी शाळेत असतानाच त्यात सांगितलं होतं की हा मुलगा अतिशय विद्वान आहे, इतपत की त्यांच्या विद्वत्तेची चर्चा तिथल्या राजापर्यंत पोचली होती आणि राजानं त्यांना ऑफर दिली होती की तू माझ्या राजदरबारामध्ये राहा. पण त्यांच्या गुरुने सांगितलं होतं की इथं त्याला थांबायला नको, या मुलाची विद्वत्ता काही और आहे आणि त्याला गुरुकुलामध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवानं त्यांचे वडील लवकर वारले, पण आईनं पुढाकार घेतला. आचार्यांचं राहिलेलं शिक्षण गावामध्ये पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मग एक अशी घटना घडली, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते पाण्यामध्ये त्यांनी त्यांचा पाय धरला मगरीनं. त्याच्यामध्ये 2 प्रवाद आहेत की असं म्हणतात की आचार्यांची आई त्याच्या लग्नाच्या मागं खूप लागली होती. कारण त्यावेळेच्या ह्याच्याप्रमाणे मला एकदा सून आली की मी माझं धर्म पूर्ण झाला. तर तिथल्या नदीतल्या सांदीमध्ये कदाचित आचार्यांचा पाय अडकला आणि ती संधी साधून आचार्यांनी आईला सांगितलं, हे बघ असंही आता मी मरणार आहे, आता माझी इच्छा पूर्ण कर, शेवटची म्हणजे तुलाही बरं वाटेल, मलाही बरं वाटेल आणि मला संन्यास घ्यायची परवानगी दे. आता आईचा नाईलाज झाला की समोर दिसतोय मुलगा बुडतोय, तर त्याची एक शेवटची इच्छा पूर्ण करावी म्हणून संन्यासाची परवानगी दिली. मग पुढं गोष्ट आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे. ते बाहेर आले आणि आईला त्यांनी वचन दिलं की जरी मी बाहेर गेलो, संन्यास घेऊन मी जरी भारत भ्रमणासाठी जरी गेलो तरी तुझ्या अंतःकाळी मात्र मी तुझ्यासोबत येऊन राहील. आणि मग तिथून आचार्य बाहेर पडले, तिथून ते उत्तरेला गेले. तिथं नर्मदा किनारी त्यांची गोविंदपादांशी भेट झाली. इथं वेदांताचं शिक्षण पूर्ण आलं. एका प्रसंगामध्ये ज्यावेळेला नर्मदा नदीला पूर आला होता आणि तो पूर गुहेत घुसला, ती एक कथा आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष गौडपादाचार्यांनी सुद्धा त्यांना दर्शन दिलं. आणि त्याच वेळी असं होतं की त्यांचं वय खूप कमी होतं आणि 16व्या वर्षी त्यांचा मृत्यू ठरवलेला होता. आणि गोविंदपादांच्याकडे त्यांचं शिक्षण झाल्यानंतर ते म्हणाले होते की आता मी झालेलं आहे, मला ब्रह्मत्वाची अनुभूती आली, जी काही ज्ञान हवं ते तर माझा देह जाऊ दे. पण गोविंदपाद म्हणाले की नाही,
तुला अजून बरंच पुढं कार्य करायचं आहे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की व्यासांनी येऊन त्यांना अजून 16 वर्षाचं आयुष्य दिलं आणि त्याच्यानंतर मग पुढं ते भारत भ्रमणाला निघाले आणि मग ते वाराणसीवर अशी ती पुढं कथा जाते. बरोबर. म्हणजे त्यानंतर त्यांनी भारताची परिक्रमा केली. या भारताच्या परिक्रमेत त्यांची वेगवेगळ्या विद्वानांबरोबर चर्चा झाली, वादविवाद झाले. त्यातले प्रमुख वादविवाद आपण सांगाल का? सांगतो. आचार्यांनी नर्मदा तट सोडून भारताची परिक्रमा सुरू केली. आचार्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनकाळामध्ये पूर्ण भारताची 2 वेळा परिक्रमा केली. पहिल्यांदा शिक्षणानंतर नर्मदा किनाऱ्यानंतर ते वाराणसीला गेले. त्यांचं जास्ती आयुष्यातलं वास्तव्य वाराणसीमध्ये झालं. आणि आपण आज जे प्रस्थानत्रयीवरचं लेखन बघतो, उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र, यातली गंमत अशी आहे, मी असं मगाशी जे बोललो की आपल्याकडं स्पिरिच्युअल केओस किंवा आध्यात्मिक गोंधळाची स्थिती मुख्य होण्याचं कारण असं होतं की उपनिषद कळायला तशी अवघड आहेत. त्याचा अन्वय भगवंतानं गीतेमध्ये केलेला आहे, पण त्याचा तात्पर्यार्थ जो सांगायला लागतो ना, तो कळत नव्हता लोकांना. त्यामुळे उपनिषदांवरची टीका आचार्यांच्या पूर्वी फक्त एका उपनिषदावरती, म्हणजे मांडुक्य उपनिषदावरती गौडपादाचार्यांच्या कारिका आहेत. बाकी कोणत्याही उपनिषदांचं विवरण किंवा ज्याला आपण एक्सपांडेड कॉमेंट्री म्हणतो, इलिसिडेशन किंवा एक्सपांडेड कॉमेंट्री ती नव्हती. त्यामुळे आचार्यांचं सगळ्यात पहिलं कार्य आहे की उपनिषदांवरचं त्यांचं भाष्य. इव्हन मांडुक्य कारिकेवरती पण आचार्यांचं भाष्य आहे. दुसरं ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्रांच्या लेखनावरती 2 प्रवाद आहेत. एक प्रवाद असा आहे की वाराणसीमध्ये ब्रह्मसूत्रांवरती लेखन झालं होतं. दुसरा प्रवाद असा आहे की बद्रीनाथला ही सूत्र लिहिली गेली. 2 प्रवाद आहेत. आणि तिसरं आहे भगवद्गीता. आपल्याला माहिती आहे की वाराणसीमध्ये एक चांडाळाचा प्रसंग येतो. चांडाळ, आचार्य आंघोळीला निघाले होते नदीवर, समोरून चांडाळ येत होता आणि शिष्य त्याला म्हणाले बाजूला हो, बाजूला हो. त्या गोष्टीचं इम्प्लाइड मिनिंग एक असं आहे की ज्या महात्म्याचं वाराणसी नगरीमध्ये इतका काळ वास्तव्य आहे, जाहीर आहे की रोज संध्याकाळी विद्वानांच्या बरोबर चर्चा, वादविवाद व्हायचे आणि हे वादविवाद इतके कर्णोपकर्णी झाले होते. आता यात 2 भाग आहेत. आपण एक जर मानलं की चांडाळ प्रत्यक्ष शिव होते, त्यांनी नंतर दर्शन दिलं वगैरे होते, किंवा दुसरं की चांडाळ सुद्धा वेदांताची चर्चा करत होते. सर्वसामान्यांच्या मध्ये हे तत्वज्ञान, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रांचं तत्वज्ञान, जसं आपण म्हणतो ना की माऊलींनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला, चव्हाट्यावरती ब्रह्मविद्या आणून ठेवली. आणि मला हे एक्सप्लेनेशन जास्ती का पटतं की ज्या नगरीमध्ये आचार्य राहिले, ज्या नगरीमध्ये ते इतके वादविवाद, चर्चा रोज चालणार आहेत, सकाळ संध्याकाळ मंदिर, आणि त्या कर्णोपकरणी झाल्या होत्या की तो चांडाळ सुद्धा आचार्यांना विचारतो की तू बाजूला कोणाला हो म्हणतोस? आत्मा तर बाजूला होऊच शकत नाही, आत्मा एकच आहे. आणि पंचमहाभूत जी तुझ्यात आहेत ती माझ्यात आहेत, तर मग बाजूला कोणाला हो म्हणतोस? आणि मग आचार्यांच्या मुखातून जे मनीषा पंचकम आलं, 5 वर्सेस ऑफ एनलाइटनमेंट ज्याला म्हणतात, की हे ज्याला कळलं, मग तो चांडाळ जरी असला उपाधीनं, कर्मानं, थोडंसं आपण नंतर मी याच्यावरती कर्माचं पण विवेचन करणार आहे, तर तोही माझा गुरु आहे. म्हणजे याचं इम्प्लाइड मिनिंग तुम्ही लक्षामध्ये घ्या. आचार्य धरून चाला. आजच्या घडीला माऊली जर कोल्हापुरात येऊन राहिल्या आणि रोज ज्ञानेश्वरी जर चालू आली, तर कोल्हापूरच्या गल्ली बोळातनं ज्ञानेश्वरीच्या ओव्या लोकांच्या मुखावर येणार नाहीत का? साधारण ती परिस्थिती वाराणसीमध्ये. तिथून मग आचार्य खूप हिंडले, आसाममध्ये गेले, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये योग्यांबरोबर चर्चा झाल्या, काश्मीरला गेले, सौराष्ट्राला जाऊन आईच्या मृत्यूसमयी परत आले. आईचं क्रियाकर्म आटपल्यानंतर त्यांचा परत खऱ्या अर्थानं दिग्विजय चालू आला. त्याच्यामध्ये सुरुवातीला आंध्र प्रदेशामध्ये त्यांची कापालिकांच्या बरोबर ती चर्चा नव्हतीच. ऍक्च्युली त्या कापालिकानं त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला होता. तो भैरव होता, ऍक्च्युली भैरवाची उपासना करणारा. मी पूर्ण कथा सांगत नाही, पण इम्प्लाइड मिनिंग इज दिस की त्यांच्या अनेक लोकांच्या बरोबर चर्चा झाल्या. त्यातल्या प्रामुख्यानं आचार्यांचं चरित्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर 2 व्यक्ती येतात. एक म्हणजे कुमारील भट्ट. मगाशी मी सांगायचं विसरलो तुम्हाला की शून्यवादाचा पूर्ण निराश हा कुमारील भट्टानं केला होता. जे आपण जे म्हणतो ना की बौद्ध तत्वज्ञानाला राजाश्रय पण मिळाला होता. बौद्ध तत्वज्ञान बऱ्यापैकी पसरलं होतं की ज्याच्यामुळे शुद्ध वेदांताचा लोकांना विसर पडला होता. पण हे 90% काम, शून्यवादाचा निराश करण्याचं काम,
हे कुमारिल भट्टांनी केलं होतं. त्याची कथा आपल्याला माहिती असेल. त्यानं स्वतःला जिवंत अग्नीला स्वाधीन केलं होतं. मी पूर्ण ती कथा सांगत नाही. त्यामुळे आचार्यांचं आणि शून्यवादाचं खंडन करण्याच्या फारशा चर्चा नाहीये. आचार्यांचा मुख्य जो वादविवाद झाला तो सांख्य आणि योगांच्या बरोबर आहे. म्हणजे प्रकृतीला स्वतंत्र सत्ता देणारे सांख्य आणि योगाला अंतिम मानणारे योगी यांच्याबरोबर जास्ती. आता दुसरे जे येतात ते मंडन मिश्रा, ते पूर्वमीमांसक आहेत. त्यांची गोष्ट सगळ्यांना बहुश्रुत आहे. त्यांचा सिद्धांत होता, त्याचं गमक एवढंच आहे, त्यांचा म्हणजे पूर्वमीमांसक आहेत ना, ते जास्ती करून ऐहिक आणि स्वर्गीचे भोग याच्यावरती त्यांचा भर होता. माझं इथलं पण जीवन संपन्न व्हावं आणि मेल्यानंतर मला स्वर्गीचे भोग सुद्धा मिळावेत, याच्या पलीकडे तिसरा मोक्ष मानायला ते तयार नाहीयेत. तर मंडन मिश्रांचं सुद्धा अतिशय मी रेकमेंड करेन की आजच्या आपल्या या पॉडकास्टच्या निमित्तानं जर लोकांच्या मनामध्ये उत्सुकता जागृत झाली तर माधव विद्यारण्यांनी दिलेलं शांकर दिग्विजय जे आहे ते प्रत्येकानं वाचावं. म्हणजे आपल्याकडे प्रथा आहेच की आपण चरित्र का वाचतो, तर त्या चरित्रामधनं म्हणजे आचार्यांच्या चरित्रामधनं प्रश्न कसे विचारावेत किंवा वेदांतिक चर्चा कशा चालतात आणि त्याला किती सुंदर उत्तरं दिलेली आहेत. अजून एक आहे, त्यांचं नाव कुमार भट्ट. हे नाव फारसं कोणाला माहिती नाही. नाही, भास्कर भट्ट, नॉट कुमार भट्ट, भास्कर भट्ट. हे नाव फारसं बहुश्रुत नाहीये. आणि उज्जैनमध्ये आचार्य ज्यावेळेला आसाम काश्मीरकडून परत येत होते, उज्जैनमध्ये भास्कर भट्ट आणि आचार्य ते मला वाटते की मंडन मिश्रांबरोबरचे जे संवाद आहेत ना, त्याच्या खालोखाल अतिशय इलॅबोरेट आणि खूप विस्तृत जी चर्चा झालेली आहे ती कुमार भट्टांबरोबर उज्जैनमध्ये झालेली आहे. आणि गंमत अशी आहे आपल्याकडं की कोणत्याही प्रकारे स्वतःच्या मताचा दुराग्रह नाही. आपण भगवद्गीता वाचा. भगवंतानं एकूण 3 वेळेला उपदेश केला अर्जुनाला. इतकं करून सुद्धा भगवंत विनवणी करून म्हणतात की कच्चिदे शुद्ध पार्थ त्वयेकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञान समूह प्रनष्ट स्थिरंदेव. मी तुला जे सांगितलं ते तुला एकतर कळलं का? पहिलं कळायला पाहिजे. ते कळलं असलं तर पटलं पाहिजे, आणि पटलं असेल तर त्याप्रमाणे आचरण कर. आता यात थोडीशी गंमत आहे. इथं तर म्हणजे नष्टो मोह स्मृतिर्लब्धा म्हणतो आणि करिष्य वचनम तव म्हणतो. मग आता वरवर कॉन्ट्राडिक्टरी वाटतं ना, याला पटलं म्हणून हा करतोय का गुरुची आज्ञा म्हणून करतोय? आता होतं कसं की म्हणून केवळ शब्दाचं ज्ञान किंवा व्याकरण किंवा लॉजिक हे वापरून तुम्हाला अध्यात्मामध्ये चालत नाही. तात्पर्यार्थ कळावे लागतात. आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये अशी अनेक उदाहरण देता येतील की शब्द वेगळा आहे, व्याकरणाची त्याला आपण म्हणतो ना लक्षणा केली, व्यंजना केली, अभिधा केली तर अर्थ काहीतरी वेगळाच निघतोय. पण माऊलींनी सांगितलेला तात्पर्यार्थ काही वेगळाच आहे. तर इथं जो तात्पर्यार्थ आहे ना, आता जे आपण बोलत होतो, या सगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा झाल्या, त्याच्यामध्ये कोणतंही कंपल्शन नव्हतं. आपल्याकडे गुरु नानक देव जे म्हणतात ना की एक ने कही दुजे ने मानी, गुरु नानक कहे दोनों ज्ञानी. देर इज नो फोर्स ॲट ऑल. जर तुला माझं म्हणणं कळलं, पटलं, आचरणाला योग्य वाटलं असेल तर तू आचरण करायला लागलास म्हणजे माझा शिष्य झालाच. मंडन मिश्रांनी शिष्यत्व पत्करलं सुरेश आणि आनंदानं पत्करलं. म्हणजे काय त्यावेळेची शिक्षणाची किंवा वादविवादांचं स्वरूप आहे बघा. हारलेल्या माणसाला मला माझ्यातली चूक कळून मला नवीन काहीतरी उच्च ज्ञान मिळालं, एक उच्च याचा आनंद आहे, आणि आनंदानं त्यांनी शिष्यत्व पत्करलेलं आहे. भास्कर भट्टाचं आचार्यांचे जिथं जिथं वादविवाद झाले तिथं काही शाक्त आणि कापालिक सोडले तर कुठंही युद्धाचा हाणामारीचा प्रसंग नाहीये. सगळ्यांनी आनंदानं शिष्यत्व पत्करलेलं आहे. तिथं हरण्याचं दुःख नाहीये, तर उलट जास्त काहीतरी मिळवण्याचा आनंद आहे. अरे म्हणजे व्हॉट आय न्यू वॉज अ लोअर ट्रूथ. विवेकानंदांनी त्यागाची जी व्याख्या केलेली आहे की नोईंग द गिव्हिंग अप द लेसर फॉर द हायर. ते तुम्हाला वरिष्ठ ज्ञान ज्यावेळेला तत्वज्ञान होतं, आपल्याला व्यवहारातही होतं ना, एखादं उच्च प्रतीचं ज्ञान कळल्यानंतर अरे मी याला असं समजत होतो का, दिस इज करेक्ट. तर आनंदानं त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. पुढं गेल्यानंतर म्हणजे आता मी तुम्हाला भास्कर भट्टचं सांगितलं, मंडन मिश्रा, कुमारिल भट्ट ही तर नावं सर्व परिचित आहेतच. याच्या व्यतिरिक्त शारदा पीठाच्या वेळेला त्यांचे जैन मुनींच्या बरोबर संवाद झालेले आहेत. गोरखपूरला योग्यांच्या बरोबर झालेले आहेत. अतिशय नितांत सुंदर आहे. शांकर दिग्विजयमध्ये आलेलं आहे. ते ग्रंथ लोकांनी का वाचावेत हे मी पुन्हा पुन्हा सांगतो.
की वादविवादांचं त्यावेळेचं स्वरूप काय होतं, आणि आपण त्याला इंटेलेक्च्युअल क्वेश्चनिंग म्हणतो. एकमेकाला म्हणजे प्रश्न करता सुद्धा हुशार आहे, तो उगीच प्रश्न विचारत नाहीये, तत्व जाणून घेण्याच्या इच्छेनं विचारतोय. आणि ते संवाद कसे व्हावेत किंवा ते संवाद त्यावेळी कसे आलेत याचं स्वरूप जर कळायचं असेल तर शंकर दिग्विजय वाचावं. तिथून आल्यानंतर त्यांचे सौराष्ट्रामध्ये वैष्णवांच्या बरोबर पण तत्वार्थ झालेत आहे. कारण वैष्णव, सौराष्ट्रामधले वैष्णव जे आहेत ते म्हणत होते, त्यांचं सांख्य फिलॉसॉफी आणि वैष्णव फिलॉसॉफीमध्ये थोडं पॅरलल वाटतं बरं का. सांख्य म्हणतात प्रकृती पुरुष विवेक हाच मोक्ष, प्रकृती कळणं आणि पुरुष कळणं. तसं यांचं काय होतं की पंचभेद जे सांगितलेले आहेत, जीव 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 जड जीव ईश्वर ईश्वर, हे 5 भेद कळणं याचंच नाव मोक्ष. आणि त्यांना आचार्यांनी मोक्षाची कल्पना कशी पटवून दिली, सांगितली, आणि त्यांनी सुद्धा आनंदानं कसा स्वीकार केला, हे सगळं आपल्याला या ग्रंथांच्या मध्ये वाचायला मिळणं. त्यामुळे एक्स्ट्रीम लॉजिक आणि इंटेलेक्च्युअल क्वेश्चनिंग कसं असतं हे कळण्याकरता हे वादविवाद जरूर अभ्यास करावेत. मी म्हणतो वेदांताच्या विद्यार्थ्यांनाच करावेत असं नाहीये, इतर सर्वांनी सुद्धा करावेत. म्हणजे संवाद आपण त्याला म्हणतो, एकमेकांचं मन न दुखावता ज्ञानाची देवाणघेवाण कोणत्या प्रतलावर होते हे त्या संवादांमधनं कळतं. कारण आपल्याला जाणवतच की पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष, आपण पूर्व पक्ष वाचतो त्यावेळेला आपल्याला तो पटतो, आणि मग त्याचं जेव्हा ते हे करतात त्यावेळेला लक्षात येतं की अरे ते बरोबर आहे असं. त्यातली गंमत तुम्हाला अजून एक सांगतो की आचार्यांनी कुणाचंही, आपण त्याला उडवून लावणं म्हणतो ना, तसं केलेलं नाही. ते टोटल रिफ्युटल नाहीये, तुमचं बरोबर आहे बट टू धिस एक्सटेंट, याच्यात हे थोडंसं ऍड करा, तुम्ही पण पूर्ण आहात. सांख्य ही पूर्ण आहे, योग ही पूर्ण आहे, पूर्वमीमांसा पण तशी पूर्ण आहे. आचार्यांच्या शंकर दिग्विजयमध्ये आलेलं आहे की मंडन मिश्रांना शेवटी खूप दुःख झालं की ज्या ईश्वर निष्ठेनं मी पूर्वमीमांसेचा अभ्यास केला तर मला अर्थ कसा कळला नाही, ते रडायला लागले. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष जैमिनींनी येऊन त्यांचं सांत्वन केलं की शंकर जो म्हणतोय, आचार्य शंकर शिवस्वरूप आचार्य शंकर तेच योग्य आहे. तू मनामध्ये असं आणू नकोस की तुझं काही चुकलं, तुझंही बरोबर होतं, पण ते तिथंपर्यंत, त्याची मर्यादा इथंपर्यंत की ही तुला कळली नाही. त्यामुळे तू वाईट उलट तू आनंद व्यक्त कर. आणि पूर्वमीमांसेचं सुद्धा तात्पर्य हे कर्मानं मोक्षामध्ये नसून अंतिम साक्षात साधन ज्ञानच आहे, हे प्रत्यक्ष जैमिनींनी मंडन मिश्राला सांगितलेलं आहे. शंकर दिग्विजयमध्ये हा प्रसंग आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी संन्यास पत्करला आणि आचार्यांचे शिष्य झाले, त्यांना पुढं नाव सुरेश्वराचार्य म्हणतात. असं आनंददायी संवाद आहे. याच्यामध्ये एकमेकाच्या फिलॉसॉफिकल सिस्टीमला किंवा तत्वज्ञानाच्या प्रणालीला काही खोटं ठरवायचं, उडवून लावायचं. कारण काय आहे, ऍब्सोल्यूट ट्रूथ एकच आहे, ते पारमार्थिक सत्य आहे. व्यवहारामध्ये कोणतीच गोष्ट, म्हणजे शब्दज्ञानामध्ये, आपण इथं व्यवहार म्हणजे शब्दज्ञानामध्ये म्हणून कोणतीच गोष्ट ऍब्सोल्युटली रॉंग किंवा ऍब्सोल्युटली राईट नसते, बिकॉज इट इज अ वर्ल्ड ऑफ रिलेटिव्हिटी. आणि त्याचा समन्वय करणं अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे आचार्यांनी कोणालाही दुखवलं नाही, प्रत्येकांच्या बरोबर अतिशय शांतपणे विद्वत्तापूर्वक संवाद केले. जे कशी गंमत आहे बघा, कुस्ती हारलेल्याला पण हारलेल्याचाही आनंद आहे का तर मला योग्य ठिकाणी जायला मिळालं. अशी सुंदर त्यांची संवाद. म्हणजे थोडक्यात कर्म उपासना ज्ञान याच्यातल्या प्रत्येकाची मूल्य काय आहे आणि मर्यादा काय याचं ते योग्य ते भान आणून दिलं. आता अशा या आद्य शंकराचार्यांचं साहित्य, भारतीय ज्ञान परंपरेतलं त्यांचं योगदान याचा विचार केला तर त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले, उपनिषदांवर पण भाष्य घेतले. याच्याविषयी काही थोडक्यात काही सांगाल का? आचार्यांची ग्रंथ संपदा विपुल आहे. त्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे. भक्तीपर त्यांची स्तुती जी आहेत, प्रत्येक देवी देवतांची, कारण आचार्यांनी भारत भ्रमण केलं, गोकर्णाला केलेलं आहे, शंकराची स्तुती केलेली आहे, भवानीची स्तुती केलेली आहे. त्यामुळे एक जो आक्षेप घेतला जातो ना की वेदांताचं आणि भक्तीचं वावड आहे, तसं नाहीये. आचार्यांच्या जीवनचरित्रामधनं, त्यांच्या प्रकरण ग्रंथांमधनं, प्रकरण ग्रंथ तर माझ्या मते उणेपणे 27 ते 28 असते प्रकरण ग्रंथ. शंकराचार्यांच्या स्तोत्रावली पण प्रसिद्ध आहे, स्तोत्रावली प्रसिद्ध आहे, तत्वबोध सारखी पुस्तकं आहेत. याचा कळस जो आहे तो, मला माझं वैयक्तिक मत आहे की विवेक चूडामणी हा प्रकरण ग्रंथांमधला कळस आहे. आता राहता राहिला आपण त्याला बॅकबोन म्हणू, आचार्यांच्या तत्वज्ञानाचा बॅकबोन, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे आणि ब्रह्मसूत्र आहे. मी तुम्हाला परत एकदा विवेकानंदांचं वाक्य सांगतो. विवेकानंद एके ठिकाणी असं म्हणतात
ही आचार्यांची, आपण म्हणतो ना, या माणसाचं जीवन मूल्यमापन करताना तुम्ही मला एक गोष्ट फक्त सांगा, हायेस्ट त्यांच्या लाईफमधलं द नोबलेस्ट ऑफ द नोबल ऍक्टिव्हिटी कोणती जर असेल ना, तर ते भगवद्गीता भाष्य आहे आचार्यांचं. हे विवेकानंदांचे शब्द आहेत की या आचार्यांच्या नोबल लाईफ मधली नोबलेस्ट ऍक्टिव्हिटी कोणती जर असेल तर भगवद्गीता आहे. विवेकानंद असं का म्हणतात, तर भगवद्गीता इज प्रॅक्टिकल वेदांत. आपण उपनिषद वाचा, उपनिषद ही मोर दॅन 90% फिलॉसॉफिकल डिस्कशन्स आहेत. मनुष्याला, आपल्याकडे जी म्हण आहे ना की पुराणातली वानगी, तो वांगी शब्द नाही बरं का, वानगी, पुराणातली वानगी पुराणातच, ती ऐकायला बरी वाटते, पण प्रत्यक्ष आचरणात आणण्याकरता आम्ही काय करू? सो दॅट नॉलेज हॅज टू बी ब्रॉट इन टू प्रॅक्टिकल रियालिटी. मी त्याचं रोजच्या जीवनामध्ये आचरण कसं करू शकतो? विवेकानंदांनीच एके ठिकाणी असं म्हटलंय की भगवद्गीतेतला 2रा अध्याय आणि 3रा अध्याय याचा समन्वय करताना अर्जुनानं जो प्रश्न विचारलाय ना, की तू जर म्हणतो साक्षात मोक्ष हा ज्ञानानच आहे, तर मला कर्मात कशाला ढकलतोस? ते बघा, सामान्य माणसाचा हाच प्रश्न आहे की कर्म करून सुखी होता येणार नाही असं तुम्ही म्हणता, आणि नुसत्या ज्ञानाचा उपयोग होणार नाही असंही म्हणता. मग आम्ही नेमकं करू काय? तुम्ही आम्हाला असं कन्फ्युज करू नका. आम्हाला एक काहीतरी सांगा, आयदर नॉलेज ऑर वर्क. विवेकानंद म्हणतात, इट इज स्पिरिच्युअलायझेशन ऑफ वर्क. अध्यात्म जीवनाभिमुख करायचं काम भगवद्गीतेनं केलं. त्यामुळे मनुष्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कर्म आहेच. ज्ञान मिळण्यापूर्वी सुद्धा कर्म आहे, ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा कर्मच आहे. हा लोकू कर्मे बांधिला, मौली ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. त्यामुळं कर्मापासून सुटका नाहीये. कर्माबद्दलच्या किंवा एकंदर जीवनाबद्दलचा दृष्टिकोन, आपण मॉडर्न लँग्वेज म्हणतो ना, व्हॉट अल्टिमेटली मॅटर्स इज ॲटिट्यूड. त्यामुळे जीवनाविषयक दृष्टिकोन कसा असावा हे सांगण्याचं काम भगवद्गीतेनं केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवात जी आहे ती कर्मापासून आहे. भगवद्गीतेचं महात्म्य विवेकानंद काय एवढं सांगतात सगळ्यांना, की आपल्या सगळ्यांना एक ग्रंथ तो पुरेसा आहे, आणि त्याची संपूर्ण आध्यात्मिक आपल्या इमारतीचा पाया जो कर्म आहे, त्या कर्मावरती भगवद्गीतेमध्ये 3 अध्याय आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं, आपला चहा कशामुळे बनतो? पाणी, साखर, चहाची पूड आणि दूध, बरोबर? यातले बाकीचे 3 घटक किती येतो? चमचा, 1 चमचा चहाची पूड आहे, 1 चमचा दूध आहे, 1 चमचा साखर आहे, मुख्य काय आहे? पाणी. तसं जीवनाचा पाया सत्कर्म आहे, आणि त्या कर्माचा उहापोह जो आहे ना, तो भगवद्गीतेमध्ये जास्ती आहे. म्हणून विवेकानंद म्हणाले की आचार्यांचे समस्त मानव जातीवर मोठ्यातले मोठे उपकार कोणते असतील, तर ते ब्रह्मसूत्र पण नाहीये, ते उपनिषद पण नाहीये, ते बाकी ग्रंथ म्हणजे त्यांना कमी लेखनाचं नाहीये. इथं आपण म्हणतो ना, द हायेस्ट टीचिंग किंवा एक काहीतरी सांगा, तर ती भगवद्गीता आहे. इट इज अ प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ वेदांत असं म्हणायला हरकत नाही. वेदांत तत्वज्ञानाचं प्रॅक्टिकॅलिटी, हाऊ टू ब्रिंग दॅट फिलॉसॉफी इन टू प्रॅक्टिकॅलिटी, दॅट इज भगवद्गीता. बरोबर. आणि त्याचा प्रत्यक्ष संबंध आचरणाशी आहे, आणि आचरण म्हणजेच धर्म आहे. तुम्हाला मी आता मुद्दाम मगाशी मी जे बोललो की आपण 2-3 गोष्टींचा उहापोह आत्ताच करू, नंतर कदाचित आपल्या विस्मृतीमध्ये जातील. एक तर सनातन. याला सनातन का म्हटलेलं आहे? सनातन याचा इंग्लिश प्रॉपर शब्द आहे इटर्नल, शाश्वत, जे नेहमी टिकून राहणार आहे. आणि आम्ही काय म्हणतो, आमचा वेद, आमची उपनिषद ती टिकून राहिली आहेत, नो डाऊट. कारण गंमत अशी आहे ना की इतर तुम्ही धार्मिक किंवा तत्वज्ञानाचे ग्रंथ बघा, मी असं ऐकलेले की बायबल सुद्धा बरीच होती, 12, 14, 15 होती, पुराण अनेक होती. त्यांचं एकत्रीकरण करून त्यावेळेचे राजे आहेत, इस्लाम धर्मातले 3रे खलिफा, की ज्यांनी अनेक पुराणं एकत्र करून एक पुराण करून मागेची नष्ट करून टाकली. मे बी आपण त्याला म्हणतो की आपण पाठभेद होते, काना मात्रा. बायबल सुद्धा अनेक होती, ती ब्रिटनच्या एका राजाने केली. पण भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांच्यामध्ये त्याचा काळ तर ठरवता येत नाही. कोण म्हणतं 2000 वर्ष, कोण म्हणतं 5000 वर्ष, कोण म्हणतं 12,000, वॉट एव्हर. त्याच्या काना मात्रा निसर्गामध्ये सुद्धा बदल नाही. भेद आहेत. कुठं भेद आहेत? इंटरप्रिटेशनमध्ये भेद आहेत.
की यातनं द्वैत प्रतिपादन केलंय का अद्वैत केलंय का द्वैताद्वैत आहे का मग असं इंटरप्रिटेशन फरक आहे. पण तुम्ही द्वैतांची भगवद्गीता अद्वैतांची भगवद्गीता याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी काय स्वल्प विराम काय विसर्ग सुद्धा सेम आहे. हे सगळ्यात मोठं. आणि या सगळ्याचं आपण त्याला प्रयोजन म्हणतो ना, ते प्रयोजन काय आहे? धर्म टिकावं. धर्म टिकावं म्हणजे काय? आता सनातन बद्दल बोलून मी धर्माकडे जातो. मग हे धर्मग्रंथ का सनातन म्हटलेले आहेत? याला कारण माणसाची ओढ सनातन आहे. मी टिकून राहावा. कोणताही माणूस म्हणणार नाही की मला मरायची इच्छा आहे की मी नष्ट व्हावं. बरं, नुसता टिकून राहावा नाही, मी ज्ञानानं टिकून राहावा. एखाद्याला जर सांगितलं तू वेडा होशील पण 200 वर्ष जगशील, तो म्हणेल नको, मी 50 वर्ष भले जगू दे पण ज्ञानयुक्त जगू दे. टिकलो ज्ञानही आहे आणि आनंद नसेल तर काय? मी टिकलो पाहिजे, ज्ञानयुक्त टिकलो पाहिजे आणि त्याच्यामध्ये आनंद पाहिजे. ती ओढ 200 वर्षापूर्वी तशीच होती, 500 वर्षापूर्वी तशीच होती, 10,000 वर्षापूर्वी तशीच होती, इथून पुढे 10,000 वर्ष अशीच राहणार, म्हणजे शाश्वत आहे. मनुष्याची ओढ शाश्वत आहे. ती शाश्वत ओढ परिपूर्ण करण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल याचं ज्ञान देणारे हे ग्रंथ आहेत. म्हणून त्याला शाश्वत म्हटलेलं आहे. आणि म्हणून या धर्माला सनातन धर्म असं नाव पडलेलं आहे. सनातन हिंदू धर्म. काय झालंय, हल्ली सनातन हा शब्द डिरोगेटरी झालाय. अज्ञान, याचं कारण अज्ञान. कारण कित्येक लोक म्हणतात आम्ही सनातनी आहोत, पण केवळ बाह्यांगानं. माझे वडील अशी पूजा करत होते, माझी आजी असा नैवेद्य करत होती, माझी पणजी 21 फेऱ्या मारत होती म्हणून, पण अंतरंग माहित नाहीये. कर्मकांडातलं सनातन. बाह्य अंग, बाह्य अंग. मी तुम्हाला तेही सांगतो, आपण त्याला कर्मकांड म्हणतो ना, कांड या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक इज स्कॅम, जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्कॅम ऑफ कर्म, का तर त्याच्या मागचं ज्ञान नाही. आणि दुसरं कांड या शब्दाचा अर्थ आहे चॅप्टर और अध्याय. कर्मामागचं ज्ञान गेलं ना की ते कर्मकांड होतं. कर्मकांड इट सेल्फ इज नॉट बॅड. कर्मकांड वाईट नाही. मला आता स्वतःला जाणवतं, आपल्याला तुम्हाला आम्हाला लहानपणापासून कदाचित मनाच्या विरुद्ध असेल, माझ्या काही फारसा पूजेकडे ओढ नव्हती, पण मला माझे वडील मारून मोठून रविवारी सुट्टी असायची ना पूजेला बसवायचे, आज पूजा तू करायचीस, मग ती उरका पाडायचा. पण आज ज्या वेळेला मी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये माऊलीने जी 11 उपचारांनी गुरुची पूजा सांगितली, अरे मला वाटतं हे जर ज्ञान मला लहानपणी मिळालं असतं तर मी किती सुंदर पूजा केली असती. तेव्हा त्या कर्मा म्हणजे माऊलींचा शब्द आहे की आंधळ्या गरुडाचे पांखा की ते कवडा उपयोगा जाते. बरोबर मेकॅनिकल वर्क झाला ना की माणूस कंटाळतो आणि मग त्याचा स्कॅम होतो. बरोबर. हा, त्याच्या मागचं ऑथेंटिक इंटरप्रिटेशन जर मिळाली, कारण हे शेवटी सगळे सिम्बॉल येतो. हे करण्यानं हे होतं, हे जोपर्यंत कळत नाही, कारण आपण सगळ्यांना ज्ञानप्रधान लोक आहोत. बाळ ज्या वेळेला रांगायला लागतं 1-2 वर्षाचं, ते काय करतं, त्याला ज्ञानाची ओढ उपसत आहे. प्रत्येक वस्तू हातात घेऊन बघायची, त्याचा वास बघायचा, चव बघायची, रंग बघायचा. ही वॉन्ट्स टू नो एव्हरीथिंग. हे आलं कुठनं? ज्ञानाची ओढ आपल्याकडे सगळ्यांना आहे. आणि ती ज्ञानाची ओढ जर भागवली गेली ना तर मग कर्मकांड हे कांड न राहता हा ते ज्ञानयुक्त कर्म होतं आणि मग ती निष्काम उपासना ठरते. निष्काम उपासनेकडे जाते. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्याकडे एक लक्ष आपल्याला द्यावं लागतं की कर्मकांडामागचं म्हणजे तो जर खरोखर चॅप्टर ऑन कर्म बनायचा असेल तर इट हॅज टू कम विथ नॉलेज. ज्ञानयुक्त कर्म. म्हणून भगवद्गीतेतल्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये भगवंतानं पहिल्यांदा कर्म प्रतिपादन केलं, त्याच्यानंतर त्या कर्मामागचं ज्ञान दिलं आणि मग गुह्यभाग 5व्या याच्यामध्ये दिला. तर हा सनातन धर्माचा अर्थ मी तुम्हाला बोलतो. दुसरं धर्म. धर्म 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 कशाला म्हणतो? तर सगळ्यात मोठं म्हणजे आचरण. एक वडील जे जे आचरती त्या नाव धर्म ठेवते. या धर्माची 2 प्रयोजन आहेत. व्याख्याच तुम्हाला सांगतो. धारयंती इति धर्म. जो सगळ्यांना एकत्र ठेवतो तो धर्म. धारयंती, धारण करणे. या पृथ्वी तलावर समस्त मानव जातीला एकत्र ठेवण्याकरता, आणि एकत्र तुम्ही बाय लॉ सुद्धा बांधून ठेवू शकता, पण त्यातनं आनंद येत नाही. कारण तुमच्या मनाविरुद्ध असलेले काही काही कायदे तुम्हाला पाळावे लागतात, त्यातनं आनंद येत नाही. इथं मुख्य रोल जो आहे तो राजाचा आहे. समाज धरून ठेवण्याकरता राजानं काय काय करायचं, किंवा धर्माच्या बाह्यांगानं की तुम्ही एकमेकाला त्रास होईल असं वागू नका. ही झाली ढोबळ व्याख्या. म्हणजे संपूर्ण मानवजात एका कुठल्या तरी कायद्यानं
किंवा बेटर वे आपण त्याला जीवन प्रणाली म्हणू. हा झाला बाह्यांग, की एक अशी जीवन प्रणाली ज्याच्यामध्ये एका मनुष्याचा दुसऱ्या मनुष्याला त्रास होणार नाही, सगळ्यांच्या विकासाला वाव मिळेल, गुण्या गोविंदानं सगळ्यांना राहतील, हा एक धर्म. दुसरी महाभारताची व्याख्या ह्याच्याच्या थोडी सूक्ष्म आहे, जी महाभारतकरांनी सांगितली की विविधो ही वेदोक्त धर्म हा प्राणीनाम साक्षात अभ्युदय निश्रेयस हेतू. आणि अभ्युदय आणि निश्रेयस, अभ्युदय हा शब्द सगळ्यांना माहितीये. अभ्युदय म्हणजे भरभराट, म्हणजे लोकांना पैसे भरपूर मिळावेत, चांगलं सुखकारक जीव, पण तसं नाहीये. अभ्युदयचा थोडा पुढचा जो अर्थ आहे ना, की लोकांच्या मनामध्ये नीतिमत्ता रुजावी. नुसत्या भरभराटीनं समाज एकत्र धरला जात नाही. धरून चला सगळेच श्रीमंत आहेत, मग त्यांच्यात काही वादविवाद होणार नाहीत, त्यांच्यात असूया निर्माण होणार नाही, त्यांच्यात मारामारी होणार नाहीत, उलट त्यांच्यात जास्त होते. की माझं 200 कोटी आहे, तुझं 500 कोटी आहे, तुझा कमी करून मी माझं 200चं 500 कसं करू. म्हणून अभ्युदयामध्ये लौकिक भरभराट म्हणजे ऐहिक सुखोपभोगाची साधनं, पण त्याच्याबद्दल नीतिमत्ता पण यायला पाहिजे. आणि मगाशी जे मी बोललो त्या नीतिमत्ते मागचं व्यापक स्वरूप आहे, त्याची अनुभूती, याचं नाव निश्रेयस आहे. म्हणून वेदानं सांगितलेला धर्म एकांगी नाही आहे. वेद म्हणतो तुमची ऐहिक, पारत्रिक आणि पारमार्थिक अशी तिन्ही भरभराट करून घ्या. आमच्या समोरचे आदर्श हे राजे आहेत. जनक, आपण जनक कोणाला म्हणतो? जनक अनेक होऊन गेलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हा जो आचरणामधला जो धर्म आहे की ज्याच्यामुळे समाजाची धारणा होणार आहे, तो टिकवून ठेवण्याचं काम राजाचं आहे. जसं कुटुंबामध्ये कर्ता पुरुष हा अत्यंत महत्वाचा आहे, त्याच्यामुळे कुटुंब एकत्र राहतं, तसं राजा समाज नावाच्या कुटुंबाला एकत्र ठेवतो. कसा? तर त्याचं मुख्य कर्तव्य जे भीष्माचार्याने सांगितलंय युधिष्ठिराला उपदेश करताना, की जो अधिकार आणि कर्तव्य याचं संतुलन करतो, तर त्याला राजा म्हणायचं. समाजामध्ये असं असतं बघा की पाश्चात्य तत्वज्ञान आणि आपलं तत्वज्ञानाला एक मोठा फरक आहे, किंवा जीवन प्रणाली म्हणा, पॉलिटिकल सिस्टीम म्हणा. वेस्टमध्ये लोक आपल्या अधिकारांकरता झगडतात. तुम्ही आम्हाला काय द्या, राजसत्ता मला काय देईल, मग त्याच्यामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच असेल, फ्रीडम ऑफ मुवमेंट असेल, आम्हाला कुठेही जाण्याचं, हवं ते खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य वगैरे वगैरे. इंडियन फिलॉसॉफी जी आहे ना, त्याचा भर कर्तव्यांच्यावरती जास्ती आहे. तू तुझं कर्तव्य कर, अधिकार तुला आपोआप मिळतील. तू अधिकाराकरता भांडू नकोस, कर्तव्य नीट घडते का नाही बघ. कारण आपल्या सगळ्या धर्माचा पाया कर्तव्यामध्ये आहे. तुम्हाला अजून थोडंसं इलॅबोरेशन कर्तव्याचं मी विवेकानंदांच्या ह्याच्यामध्ये सांगतो. कारण धर्म अधर्म, कर्तव्य अकर्तव्य याचा लगेच पुढचा संबंध जो आहे ना, तो पाप पुण्याकडे जातो. आणि हल्ली एक म्हणण्याची प्रथा पडलेली आहे, जे दिसत नसते ते नसतं. जे प्रमाणांना होत नाही, जे दृष्टीला दिसत नाही, हाताला स्पर्श मी त्याला स्पर्शाने अनुभवते नाही, म्हणजे तुम्ही धर्म वगैरे बोलता ते नाही, कारण ते दिसत नाही. तसंच कुठलं पाप आणि कुठलं पुण्य. आता याच्या व्याख्या ज्या विवेकानंदांनी करून दिलेल्या आहेत ते इतक्या सुंदर आहेत ना. मी तुम्हाला जे बोलतो ना की बाबा चहाचं उदाहरण मी माझ्या सगळ्या प्रवचनांच्या मध्ये, आख्यानांमध्ये का देतो, की आपल्या धर्माचा पाया विहित कर्म आहे, ते गीतेनं सांगितलं. ते कसं विवेकानंदांनी खूप छान व्याख्या केलेल्या आहेत. पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, आणि तिसरी एक टर्मिनॉलॉजी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे, महापाप म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा पुण्य म्हणजे काय. तुम्हाला कर्तव्य माहिती आहे, ते पार पाडलं, याचं नाव तुम्ही पुण्य केलं. एखाद्याला गोंधळामुळं किंवा अज्ञानामुळं विहित कर्म माहितीच नसतं, मग तो निषिद्ध कर्माकडे जातो. निषिद्ध कर्म करणं याचं नाव आहे पाप. विहित कर्म करणं पुण्य, निषिद्ध कर्म करणं पाप, आणि विहित कर्म माहिती असून न करणं याचं नाव महापाप. विवेकानंदांचे 3 शब्द आहेत, मेरिट, डिमेरिट आणि ग्रेटर डिमेरिट. आता हे अजून सोपं करून सांगतो. मुद्दाम मी काय आहे की आपल्या सगळ्या संवादाचा समाजामध्ये काय उपयोग व्हावा, माझं तत्वज्ञान किती श्रेष्ठ आहे हे कळावं. मतदान जवळ आलं, मला माझं मतदार यादीत नाव माहिती आहे, मतदान केंद्र माहिती आहे, मी ठरलेल्या वेळेला जाऊन योग्य उमेदवाराला मतदान केलं, यालाच म्हणायचं पुण्य. पुण्य इज नथिंग बट नोबल ऍक्टिव्हिटी. यू हॅव डन अ नोबल ऍक्टिव्हिटी.
कारण यातनं समाजाची पुढं रुलर्स प्रमाणे तुम्ही बनणार आहात. म्हणणार बरोबर. भारतीय तत्वज्ञानाचा अजून एक मुख्य आधार असा आहे, पाश्चिमात्य तत्वज्ञान असं म्हणतं की परिस्थिती राजा निर्माण करते. भारतीय तत्वज्ञान बरोबर उलट म्हणतं, राजामुळं परिस्थिती निर्माण होते. यथा राजा तथा प्रजा. आता सांगायला नको, देशभरामधले काही नेते बघा, इव्हन भारतातले की ज्यांच्यामुळे कशी परिस्थिती बदललेली आहे. एक वरचं शीर्ष नेतृत्व बदलल्यामुळे राज्याच्या राज्य सुधारले, आणि एक शीर्ष नेतृत्व थोडं काय जाऊ दे, बोलायला नको, त्याच्यामुळे थोड्या जगाला ताप होतोय. ठीक आहे, परत तिकडे जाऊ आपण. तुम्हाला विहित कर्म माहितीये, ते केलं म्हणजे मतदानाचा दिवस माहितीये, तुम्ही ते मतदान केलं, दिस इज मेरिट, यालाच पुण्य म्हणतो. निषिद्ध कर्म, उद्या मतदान आहे माहितीये, स्वतः वोटिंग करून आलाच, बोगस वोटिंगला पण त्यानं मदत केली, घरी आला, शाई पुसली, दुसरं मतदान केलं, मतदानाला लोक पळून दिले, निषिद्ध कर्म, यालाच पाप म्हणायचं. आणि ह्याच्यापेक्षा ग्रेटर डिमेरिट, महापाप कोणतं? उद्या मतदान आहे माहितीये, कुठं आलंय ते माहितीये, पण सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यात, गाडी काढली, महाबळेश्वरला गेला. आता मला सांगा, ह्या इतक्या सुंदर सोप्या व्याख्या, आणि यालाच धर्म आणि अधर्म पण ही याच व्याख्येमध्ये बसतात. अजून इलेक्शनच्याच भाषेत समजावून सांगतो, म्हणजे लोकांच्या जास्ती लक्षात राहतं. विवेकानंदांनीच सांगितलंय की तुम्ही अधर्म स्वतः करू नका, दुसऱ्याकडून करवून घेऊ नका. पापकर्म किंवा निषिद्ध कर्माबद्दल स्पेसिफिकली, निषिद्ध कर्म तुम्ही स्वतः तर अजिबातच करू नका, त्याचा सर्वथैव त्याच आहे. स्वतः न करता दुसऱ्याकडनं, आपण त्याला प्रॉक्सी म्हणतो ना, मी कुठं गेलोय, दुसऱ्याकडून करून घेऊ नका. हा दुसरी स्टेप झाली. आणि त्याच्या बियॉन्ड, की ज्याची आत्ता समाजाला जास्ती गरज आहे, निषिद्ध कर्म होत असताना तुमच्या डोळ्या देखत माझा याच्याशी काय संबंध म्हणून गप्प बसू नका. निवडणुकीच्याच भाषेत सांगतो, मत विक्रीला काढून स्वतः पाकिट देऊ नका. मला माहित नव्हतं, मी बाहेर गेलो होतो, माझ्या पत्नीनं घेतलं, माझ्या मुलाकडे देऊन गेले, दुसऱ्याकडनं घेऊ नका. आणि गल्लीमध्ये किंवा भागामध्ये पाकिट वाटपाचा कार्यक्रम होत असेल तर खिडकी लावून माझा त्याच्याशी काय संबंध असं म्हणून बसू नका. पोलिसांना कळवा, मतदान आयोगाला कळवा, निवडणूक आयोगाला कळवा, कारण या तिन्ही घटनांच्या मध्ये तुम्ही पापाच्या भागीदार होता. म्हणून समाजापासून ज्ञानी माणसांनी अलूफ राहणं हे भगवद्गीतेला अजिबात मान्य नाहीये. नानी पालखीवाल्यांच्या एका प्रसिद्ध पुस्तकातलं वाक्य बघा, की निष्क्रिय सज्जन आणि सक्रिय दुर्जन ही समाजाची शोकांतिका आहे. आणि हे फार पूर्वी भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे. हे याची खूप चांगली इंटरप्रिटेशन्स विवेकानंदांनी केली आहेत. म्हणजे जसं आचार्यांनी त्यांच्या काळामध्ये वेदांत लोकाभिमुख केला, आपल्या संतांनी, माऊलींनी, तुकोबारायांनी त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे लोकाभिमुख केला, तसं वेदांत लोकाभिमुख विवेकानंदांनी या पद्धतीने केला. त्यांनी आत्ताच्या घडामोडीला तुम्ही धर्म म्हणजे काय करायचं ते या प्रकारे सांगितलं. सगळे या प्रकारचे विवेकानंदांचे दृष्टांत आहेत. दुसरं अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तिची कधीच विसरू नये. आपण जर विवेकानंदांचं चरित्र वाचलं असेल, विवेकानंदांच्या शेवटच्या दिवशी जे घटना प्रसंग घडले ते कायमचे लक्षात ठेवा. इट एक्सप्लेन्स ऑल द लाईफ ऑफ विवेकानंद. सगळ्यात म्हणजे सकाळी त्यांनी काली पूजा केली. त्यांचं वाक्य आहे, त्यांना लोक विचारायचे मूर्तीपूजेला काय होणार. आचार्यांनी सुद्धा बघा पंचायतन दिलं. वेदांतातल्या ऍबस्ट्रॅक्ट आयडियाज आहेत ना, ज्याला आपण अव्यक्त म्हणतो, त्या ग्रहण करणं प्रत्येकाच्या बुद्धीला शक्य नाहीये. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मॅथमॅटिक्स मधला जो पार्ट आहे प्रत्येकाला कुठं कळतो, पण त्यांना आपण काहीतरी मॉडेलिंग करून देतो देशामुळे. तसं शुद्ध अध्यात्माकडे जाताना सगुणाचा आधार घ्यावा लागेल. म्हणून आचार्य जरी प्रकांड पंडित अतिशय विद्वान असले, एका मांडव्य उपनिषदानं जसं मारुतीचं समाधान झालं तसं आचार्यानंतर त्याची कदाचित गरज नव्हती, पण त्यांनी मूर्तीपूजा नाकारली नाही. अरे जो देव सगळीकडे आहे तो इथं नाही असं कसं म्हणतो? मग तुझा देव अपूर्ण आहे का? इथं आहे आणि इथं नाही? तो सगळीकडे आहे, मूर्तीत आहे, त्याला तो मूर्तीत बघू दे ना. फार लांबवत नाही मी तुम्हाला सांगतो, विवेकानंद असं म्हणतात, मूर्तीपूजेमुळं जर रामकृष्ण घडत असतील तर अशा लक्षावधी मूर्त्या झाल्या तरी मला मान्य आहे. आता जास्ती बोलायला नको की स्वरूप लक्षणाकडे जाताना तटस्थ लक्षणाचा जर आधार घेतला तर काय वाईट आहे त्यात. एखाद्याला एकदम पीएचडी करायला नाही जमत,
त्याला करू दे ना, BA MA करून PhD ला जाऊ दे ना. नसतो एखादा विद्यार्थी हुशार. त्याच्यामुळं विवेकानंदांचे शेवटचे दिवस, शेवटचा दिवस, त्याच्या 3 महत्वाच्या गोष्टी. त्यांनी मूर्तीपूजा नाकारली नाही, काली मातेची पूजा केली, दुपारी अध्यापनामध्ये त्यांनी वर्ग घेतला, पाणिनीच्या व्याकरणाचा आपल्या शिष्यांचा वर्ग घेतला, म्हणजे शेवटपर्यंत कर्तव्य कर्म सोडलं नाही. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, पाय चेपता चेपता प्रेमानंद त्यांना म्हणाले की स्वामीजी तुमच्या मनात आता काय विचार, कसला विचार करतात. तर विवेकानंद एकदम म्हणाले की कलकत्त्यामध्ये वेदांत महाविद्यालय स्थापन करायची माझी इच्छा आहे, वेदांत कॉलेज निघावं. तर प्रेमानंद म्हणाले असं कसं काय, म्हणजे त्यातनं काय साथ दिली. विवेकानंद एका शब्दामध्ये म्हणाले, हिंदू धर्मातली, मी त्याला अंध पण म्हणणार नाही, विकृत श्रद्धा जी आहे, धर्माचं माझ्या जी विकृतीकरण ज्याच्यामुळे झालेलं आहे, ते सगळं जर निघून जायचं असेल तर भारतीयांनी वेदांत साक्षर व्हायला पाहिजे. जो मनुष्य वेदांत साक्षर होतो त्याला शुद्ध धर्म म्हणजे काय ते कळतं, शुद्ध अध्यात्म म्हणजे काय कळतं. आणि म्हणून आज ज्या हाकाट्या चाललेल्या आहेत की आमच्याकडे अंधश्रद्धा फोफवली, मान्य फोफवली, त्याला कारण काय आहे की लोक वेदांत साक्षर नाही. याच वेदांत साक्षरतेच्या दृष्टीनं शंकराचार्यांनी 4 पीठं स्थापन केली, म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आणि त्याचं काय महत्त्व आहे आजच्या घडीला सुद्धा, याच्याबद्दल आणि त्याची वैशिष्ट्य काय, याच्याबद्दल माहिती सांगाल का? आचार्यांनी 4 पीठं स्थापन केली, द्वारका, शृंगेरी, पुरी आणि बद्रीनाथ. त्यांना 4 वेद दिले, 4 वाक्य दिली, महावाक्य दिली. आणि गंमत बघा, ऑलमोस्ट त्यावेळेचा आपण जे आर्यावर्त म्हणतो ना, आता द्वारका गुजरातमध्ये, शृंगेरी, पुरी आणि बद्रीनाथ, म्हणजे पूर्ण भारताचं पर्यटन लोकांना व्हावं. आमचा समाज कसा आहे, याच्या पलीकडे थोडा अजून पुढे जाऊन बघा, दशनामी आखाडे आहेत. त्या 10 आखाड्यांची नावं बघा. सरस्वती म्हणजे जनरली नदीच्या किनारी राहणारे, सागर समुद्राच्या किनारी राहणारे, गिरीपुरामध्ये राहणारे, तीर्थक्षेत्री राहणारे, म्हणजे केवळ या 4 ठिकाणी नाही, व्हेरियस जिओग्राफिकल लोकेशन्स अँड डायमेन्शन्स, प्रत्येक भौगोलिक परिस्थितीमध्ये आणि देशाच्या 4ही कानाकोपऱ्यात जनता वेदांत साक्षर व्हावी याच्याकरता हे 4 मठ आणि दशनामी आखाडे तयार झालेले आहेत. नाहीतर काय होईल, केवळ द्वारका, शृंगेरी, पुरी आणि बद्रीनाथ, तर इथं त्या लोकांनी राहता कामा नयेत. तिथल्या आचार्यांनी जे त्यांचे पुढे शिष्य निर्माण केलेले आहेत ते वेगळ्या वेगळ्या लोकेशनमध्ये जावेत. समुद्र, काही लोकांनी समुद्र किनारी राहावेत, म्हणजे आमचा कोकण किनारा वगैरे ते सगळं होईल. जंगलामध्ये राहावेत, तीर्थ म्हणजे तीर्थक्षेत्रांमध्ये राहावेत, पुरी म्हणजे टाउन्समध्ये राहावेत, सागर त्याच्यामध्ये राहावेत, गिरी म्हणजे गिरी कपाटामध्ये, डोंगरांमध्ये, तिथेही लोक आहेत. तेव्हा माऊलींनी जे पसायदानामध्ये केलेलं आहे ना, की जे खानची वेगळी, पण संतांनी लोकाभिमुख होऊन केवळ मठांमध्ये त्या जॉग्राफिकल पॉइंट्समध्ये न राहता सगळ्या जॉग्राफिकल आणि टोपोलॉजिकल कंडिशन्समध्ये तुम्ही जा. लोकांना वेळ नाही आहे संसारामधनं, गृहस्थाश्रम कठीण आहे, उत्तम असला तरी तो कठीण आहे, त्यांना तुमच्याकडे यायला जमत नाही ना, तर तुम्ही त्यांच्याकडे जा. म्हणून हे 4 मठ आणि त्याच्याबरोबर दशनामी आखाडा, त्यांची नावं बघा, इतकं मला ते कळल्यानंतर इतकं छान होतं, काय दिवदृष्टी आहे म्हणून त्यांची. याचा उपयोग राष्ट्रीय एकात्मतेला झालाच, वेदांत साक्षरतेला झाला, आणि हा आपला धर्म अत्यंत तळागाळापर्यंत पोचला पाहिजे या दृष्टीनं त्याचं महत्व. आणि मी मगाशी जसं बोललो ना की लोकांना एक आनंदी सुखी होण्याचं आचरण धर्माकडनं अपेक्षित होतं. ते जर मिळालं, ते सगळीकडनं मिळालं आणि सगळ्यांना कळलं बाबा तुझी पण तत्वप्रणाली तुझ्याकरता योग्य आहे, तू माझ्याकडनं थोडंसं, आपण त्याला म्हणतो ना आयसिंग ऑन द केक, किंवा थोडंसं माझ्याकडून तू घे, तुझ्याकडून थोडंसं मी घेईन. वेदांत्यानं योग शिकावा, योगानं वेदांत शिकावा, सांख्यांचा प्रकृती पुरुष विवेक भगवद्गीतेमध्ये घेतलेला आहे 2 ठिकाणी. असं एकमेकांना पूरक ज्ञान सगळ्यांचंच आहे आणि ते संपूर्ण होऊ शकतो. पूरकत्वाकडनं आपण पूर्णत्वाकडे जाऊ शकतो आणि ती विचारांची देवाणघेवाण होईल. आपल्या सगळ्यांचं जीवन समरसतेनं रंगून जाईल आणि संपूर्ण एक मानव जात म्हणून आपण जाऊ शकतो. आता मानव जात म्हणल्यानंतर मला लक्षात आलं एक महत्वाचा मुद्दा, जसं सनातन तसं वर्णाश्रम धर्म, आणि याच्याबद्दल इतकी कन्फ्युजन्स आहेत की आचार्य म्हटलं ना, अरे नाही यांनी वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार केला. अरे तुला वर्णाश्रम म्हणजे काय माहितीये का? व्हॉट इज वर्ण आणि व्हॉट इज आश्रम?
वर्ण म्हणजे स्वभाव. वर्ण नेमका कशामुळे तयार होतो? आपल्या या जन्मी झालेले आणि पूर्वजन्मातून आलेले संस्कार ही आपली जीवनाची एक शिदोरी आहे. त्याला आपण डिस्पोजिशन म्हणतो. जीवन जगण्याची एक डायरेक्शन तिथं फिक्स झालेली आहे, दिशा. दुसरं गुण प्राबल्य, सत्व रज तम. फार काय सांगायला नको, सकाळी सगळ्यांना रेडिओवरती भजनं ऐकायला आवडतात. दुपारी मी माझ्या कामाच्या ठिकाणी जातो त्यावेळेला माझा रजोगुण असतो, ऍक्टिव्हिटी. आणि संध्याकाळी आम्हाला टीव्हीवरचं मनोरंजन लागतं, तमोगुण आहे. हे सत्व रज तम या 3 गुणांचं प्राबल्य आणि तुमचे संस्कार, याचं नाव आहे वर्ण. आणि आश्रम म्हणजे स्टेजेस इन लाईफ. आपण म्हणतो अध्ययन अध्यापन. तुकोबारायांनी एका अभंगामध्ये हे सगळे सांगितलेले आहे. ब्रह्मचारी धर्म भोगावी अक्षरे, गृहस्थाश्रमाचं कर्तव्य सांगितले, वानप्रस्थानी. एका अभंगात तुकोबांनी हे सगळं सांगितलेलं आहे. सांगण्याचा उद्देश काय आहे, वाईट काय आहे. तू तुझं बेसिक डिस्पोजिशन काय ते ओळख. आपले संस्कार आणि कोणते गुण, कोणत्या गुणाच्या आधिक्यानं मी राहतो. माझं नेचर, माझी बेसिक टेंडन्सी किंवा माझं व्यक्तिमत्व. हल्ली ऍप्टिट्यूड टेस्ट निघाले बघा. पण दुर्दैव असं आहे, माणसाला स्वतःला कळतच नाही की माझं व्यक्तिमत्व काय आहे, म्हणजे माझ्यावर कोणता संस्कार बळकट आहे, ते माझं आचरण इतरांना बरं देण्यासारखी होतं का दुसऱ्यांना माझा त्रास होतो का दुसऱ्यांच्या वरती मी बोजा होऊन राहिलो, ही माणसाला कळत नाही. मला एक प्रश्न या संदर्भात विचारायचा आहे की वर्णाश्रम हे तुम्ही सांगताय, आश्रम तर आता सांगितलंच तुम्ही, पण आता महत्वाचा जे शंकराचार्य किंवा याच्या संदर्भात जे महत्वाचं आत्ताच्या काळात जे चाललेलं आहे ते वर्ण आहे, तो जन्माधिष्ठित असावा का तुमच्या कर्माधिष्ठित असावा, याच्याबद्दल आपलं मत काय आहे? त्याचंच कंटिन्युएशन करून तुम्हाला पुढे सांगतो. तुम्ही जन्माला येताना वर्ण म्हणजे संस्कार अधिक गुण, एवढं तरी कळलं. तुमच्यावर पूर्वजन्मीचे संस्कार आलेले आहेत, प्लस तुम्ही 8-10 वर्षाचे होईपर्यंत जे काही तुमच्यावर तुमच्या घरातले, समाजातले, गुरुजनांचे संस्कार होतात ते अधिक गुण प्राबल्य. माणसाला क्रियमान स्वातंत्र्य परमेश्वरानं कुठंही खंडित केलेलं नाही. तुम्हाला ठरवायचे तुम्हाला जीवन कसं जगायचंय. आपण ज्याला म्हणतो ना इंट्रोस्पेक्शन माणसानं करावं. भगवद्गीतेमध्ये संजय त्याचं प्रतिनिधित्व करतो. संजय इज इंट्रोस्पेक्टिंग माइंड. धृतराष्ट्र इज ब्लाइंड माइंड. त्याला काही कळत नाही, पण ऍटलिस्ट तो विचारतो, अरे काय चाललंय. मग संजय सांगतो असं असं चाललंय, निष्पक्षपातीपणे. तसं आपल्या मनामध्ये धृतराष्ट्र आहे, आपल्या मनामध्ये संजय आहे, आपल्या मनामध्ये अर्जुन आहे आणि आपल्या मनामध्ये भगवंत आहे. तर माणसानं विचार करावा की आत्तापर्यंत मी जे जीवन जगतो किंवा आत्ता जे माझं जीवन जे आहे चालू आहे ते नेमकं कसं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या संस्कारांचं प्राबल्य आहे किंवा कोणता गुण माझ्या प्रगतीला आड येतोय, आणि ते बदलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. असं कुठंही नाहीये. काय आहे की जसं इतिहासामध्ये आम्ही म्हणतो की 8वं शतक ते 14वं शतक याला इतिहासातली एकंदर वर्ल्ड हिस्ट्री, संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये ही 600 वर्ष डार्क एजेस आहेत. तसं हा स्पिरिच्युअल डार्क एज कधीतरी डिफाईन व्हायला पाहिजे की ही इतकी सुंदर मूल्य जी होती ना की ती नेमकी कोणत्या कारणानं आणि कोणत्या काळामध्ये बाधित झाली. आणि नाही तुम्ही अमुक याच्या पोटी जन्माला आला म्हणजे तीच एकतर ज्ञानेश्वरीमध्ये देखील मनुष्य जात सगळं. देयर इज ओनली वन क्लास, दॅट इज ह्युमॅनिटी. त्या ह्युमॅनिटीमध्ये तुम्हाला आता अगदी स्पष्ट मी रंगनाथ महाराजांच्या भाषेत सांगतो. आपण मगाशी जे बोलत होतो ना, पोपट मेला, हे सांगण्याचं धाडस कोणामध्ये नाहीये. वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं जातं. रंगनाथ महाराजांनी याच्यावरतीच बोलताना रामकृष्ण मिशनचे रंगनाथ महाराज प्रकार, तुम्ही समाजाचे एक अनालिसिस करा. समाजामध्ये फक्त 4 प्रकारचे लोक तुम्हाला दिसून येतील. एक, ऍट एनी कॉस्ट मला सत्ता आणि संपत्ती पाहिजे. मला नीतिमत्ता सांगू नका, मला मोरॅलिटी सांगू नका, मला काही सांगू नका. ऍट एनी कॉस्ट मला सत्ता पाहिजे आणि संपत्ती पाहिजे. याला तुम्ही कसली मानसिकता म्हणता? ती शूद्र वृत्ती झाली नाही. इंग्लिशमध्ये त्याला प्रॉपर वर्ड आहे मीन. मीनेस्ट ऑफ द मीन, mean way of life, the lowest way of life. I will do any damn thing. मी काय वाटेल ते करीन, पण सत्ता आणि संपत्ती मिळेल. एक वृत्ती झाली, ती समाजामध्ये आहे. दुसरी थोडीशी बऱ्यापैकी वृत्ती, वैश्य वृत्ती. वैश्य काय म्हणतो म्हणजे बिझनेस कम्युनिटी, की आम्ही आपल्या राष्ट्राचे नीती नियम कायदे हे पाहून व्यवसाय करतो.
जोडून यादनं उत्तम विचार. आम्ही भरपूर आमचे मूलभूत गुण आहेत. आम्हाला काही दैवी देणग्या मिळालेल्या आहेत. कोण उत्तम चित्रकार आहे, कोण उत्तम व्यापारी आहे, कोण इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. आम्ही पैसे मिळवतो, आम्हाला थोडासा सन्मान मिळाला चालतं. ते कायदा कानून नीतिमत्तेनं राहणारे लोक आहेत, पण त्यांचा ओढा ऐहिक पैसा मिळवणार पण धर्माला धरून तिथं आम्ही काय करणार यांच्यासारखं नाही, ऍट एनी कॉस्ट नाही. आम्ही जे काय ते कायदा कानून पाळून करू, पण त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, मूल्य सांभाळ. त्याच्यात थोडंसं वर गेलं. आता हा समाज किती आहे तुम्ही अनालिसिस करा. त्याच्यात थोडंसं वर गेलं की क्षत्रिय आहेत. क्षत्रियांच्या करता पैसा महत्वाचा नाहीये, ऑनर. आपले आर्म फोर्सेस मधले जवान, सैन्यामधले अधिकारी, पोलीस दल, सेंट्रल आर्म फोर्सेस मधले, त्यांना काय महत्वाचं आहे? त्यांना पगार काय बाकी जे आपण बोलू नये, पण IT वाल्यांचे पगार त्यांना मिळतात का? पण त्यांना ते नको पण आहेत. त्यांच्या दृष्टीनं ऑनर इज मोर इम्पॉर्टंट. मान, ऑनर ऑफ माय प्रोफेशन, दॅट्स इट. पैसा वगैरे गवणार आहे त्यांच्याकडे. असे लोकही समाजामध्ये आहेत. आणि चौथं हायएस्ट जे आहेत ना, नॉलेजेबल, त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. कोण नॉलेजेबल? व्हेरी डेडिकेटेड रिसर्चर आहेत. त्यांना सन्मान नको, पद नको, प्रतिष्ठा नको, ते प्रशासक व्हायला नको म्हणतात. मी आणि माझं संशोधन अध्यापक आहेत, त्यांना काय कोणाला पद्मश्री, आदर्श शिक्षक नाही दिले तरी चालतं, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. त्यातच त्यांना आनंद मिळतो, म्हणजे थोडक्यात कामात. माझं काम, माझं ज्ञान, असे अनेक लोक आहेत. सगळ्या आपण ज्याला म्हणतो ना, इन ऑल वॉक्स ऑफ लाईफ देर आर डॉक्टर्स, देर आर इंजिनियर्स. त्यांना पद नको, प्रतिष्ठा नको, मान सन्मान नको, पैशाकडे पूर्ण दुर्लक्ष असतं, पण समाज आज त्यांना सगळ्यात जास्त मान देतो. आता मला सांगा, दिस 4 क्लासेस ऑफ पीपल आर दे नॉट सायनोनायमस विथ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र? म्हणून याचा पुढचा भाग, याचा पुढचा अत्यंत महत्वाचा भाग, की तुम्हाला आहे असंच राहण्याची सक्ती आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही गुण ओळखा. आता एखादा मनुष्य जो आहे त्याला क्षत्रिय व्हायचे, म्हणजे सैन्य दलामध्ये भरती व्हायचे, एका सैनिकाला काय गुण लागतात ते समजावून घे. यू इन्कल्केट दॅट क्वालिटीज इन यू. त्या गुणांचा स्वतःचा विकास कर आणि हो ना सैनिक, तुला नाही कोण म्हटलंय. त्यामुळे क्रियमाण स्वातंत्र्य हा तर सनातन धर्मावरला महत्वाचा हायएस्ट गिफ्ट, द हायएस्ट गिफ्ट द गॉड हॅज गिवन म्हणा, ऑर द नेचर हॅज गिवन टू यू, इज क्रियमाण स्वातंत्र्य. सगळ्या जणांनी आपलं आपलं जीवन स्वतःचं पूर्ण क्रियमाण स्वातंत्र्य, आपल्या जीवनाचा सत्यानाशी माणसानं स्वतःच केलेला आहे आणि चांगलं सुद्धा स्वतःच केलेलं आहे. त्यामुळं सनातन धर्मामध्ये केवळ वंशम परंपरेनं किंवा या अमुक माणसाच्या पोटी, आता बघा तुम्ही पुराणामध्ये किती दाखले, आता त्या दैत्याच्या पोटी देव जन्माला आहे, प्रभूच्या पोटी जन्माला आहे, आणि काही वेळेला असं झालेलं की देवाच्या पोटी दानव जन्मलेले आहेत. बरोबर आहे. पण त्या दानवाचे पण देव झालेले आहेत, देवांचे पण दानव झालेले आहेत. आता रावण आणि बिभीषण एकाच कुळामधले आहेत, त्यांच्यात किती डिफरन्स, अशी कितीतरी उदाहरण. पण दुसरं असं आहे की हे ज्ञानाला कुणाला प्रतिबंध नाहीये. वेदांताच्या ज्ञानाला फक्त तीव्र मुमुक्षत्व एवढा एकच अधिकार आहे. त्याची अनेक उदाहरणं देता येईल आपल्याला. जाबाले, तिचा मुलगा सत्यराम याची गोष्ट माहितीये. महिलांबद्दल बोलता येईल, कितीतरी विदुषी होत्या. जनक राजाची पत्नी होती, सुलभा होती, गार्गी आहे, अनेक उदाहरणं देता येतील. काय झालंय की अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं असं म्हणायला वाटतं ना, की ओव्हर लिबरलिझम, ओव्हर फ्रीडम हे सुद्धा काही वेळेला शाप ठरतं. ते वेदांताला राहिले. कुणी यावं आणि अधिकार न पुरता कसंही इंटरप्रिटेशन करावं, याच्यामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यामुळं वैदिक सनातन धर्म, ज्याचा इतका गौरव आचार्यांनी केला, ज्ञानोबा तुकाबोधने केला, वाचा बोलो वेदनेती, अमृतो वैकुंठवासी, किती ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते हे आचरणात आणून दाखवण्याकरता आलेले आहेत. जेव्हा येशू ख्रिस्तांच्या बद्दल पण समाज बोलायला लागला ना, अरे मोझेसनं किंवा ओल्ड टेस्टामेंटनं दिल्यापेक्षा हा नवीन धर्म काहीतरी सांगायला आम्हाला पाहिजे का? तर येशू ख्रिस्त म्हणाले, आय हॅव कम टू फुलफिल, नॉट टू डिस्ट्रॉय. मला तुमचा जुना धर्म नष्ट करायचा नाहीये, पण तुम्हाला जे वाटतंय की याच्याप्रमाणे आचरण करता येत नाही, ते आचरण करून टाकण्याकरता मी आलेलो आहे. इट इज द सोल ओव्हर द बॉडी. आपण म्हणतो ना, आत्म्याचं श्रेष्ठत्व देहापेक्षा, ते ज्ञानोबा तुकोबांनी काय केलं? तुम्हाला जे वाटत होतं
की वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. संतांनी जे आचरण करून दाखवलं ते आचरण करून दाखवण्याकरता आम्ही आणलोय आणि त्याचंच नाव धर्म आहे. तेव्हा सनातन धर्मामध्ये या दोन गोष्टी जर आपण पहिल्यांदा अतिशय महत्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे. नेमकं सनातन म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे वर्णाश्रम धर्म. हा या पदाने काहीही झालं तरी त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये काहीही बदल झालेला नाही. देर आर 4 क्लासेस ऑफ पीपल. वाटेल ते करून पैसा आणि पद मिळेल. दुसरं सन्मार्गाने पैसा मिळेल. तिसरा आमच्याकरता ऑनर इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि चौथा आमच्याकरता नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. थोडक्यात हिंदू सनातन धर्म नीट समजावून घेण्याची आवश्यकता आहे. जे काम आद्य शंकराचार्यांनी केलं आणि त्यांनी ह्या हिंदू सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि त्यामुळे काय झालं तर सर्वसामान्य जी माणसं आहेत त्यांच्या संकुचित जे विचार होते, दृष्टी होती, म्हणजे हे तुम्ही जे वेगवेगळे सांगितले, शाक्त सांगितला, गणपत्य सांगितला, किंवा आपणही आजही पाहतो की काही लोक आपल्याला विचारतात जन्मीपणानं की तुमच्याकडे किती 33 कोटी देव आहेत. तर ह्या संदर्भात ते संकुचितपणाचा त्याग करून व्यापक तत्वाकडे नेण्याचं महत्वाचं काम शंकराचार्यांनी केलंय आणि ते त्यांनी तत्वज्ञान जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केलाय. तर ह्याच्या संदर्भी हे जे अद्वैत तत्वज्ञान आहे त्याच्याविषयी जरा थोडक्यात सांगाल का? अद्वैत तत्वज्ञान तर इतकं सुंदर आहे ना. तुम्हाला स्वामींचं एक वाक्य सांगतो. वेदांत नेमकं काय सांगतं? वेदांताचा जोर जो आहे तो ज्या गोष्टी दिसतात, द थिंग्स विच आर ऑब्झर्व ऑर द थिंग्स विच आर बियॉन्ड ऑब्झर्वेशन. काही गोष्टी प्रत्यक्ष डोळ्याला प्रमाण होतात, काही त्याच्या पलीकडे त्याचा शोध घेतला जातो. या दोन गोष्टींपेक्षा वेदांत स्पीक्स मोर ऑफ द ऑब्झर्वर. स्वतःबद्दल वेदांत बोलतो. स्वतःबद्दल काय बोलतो की देव आकाशात आहे, स्वर्गात आहे, वैकुंठात आहे, काय नो. वेदांत स्पीक्स यू आर गॉड. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. तू देव आहेस. आणि विवेकानंदांनी सांगितलं माझ्या पूर्ण आयुष्याचं मर्मच आहे की तुमच्यातली डिव्हिनिटी, ते दैवत्व जागृत करून द्यायचं, एवढंच माझं काम आहे. आता हे दैवत्व म्हणजे काय? भगवद्गीतेचा 16वा अध्याय काढायचा, त्याच्यात 26 दैवी गुण दिलेले आहेत. कोणीही नाकारू शकत नाही. त्या 26 दैवी गुणांचा विस्तार, याचंच नाव अद्वैत तत्वज्ञान. ते 26 दैवी गुण पूर्णत्वानं विकसित झाले म्हणजे तुम्हीच ईश्वर होता, तुम्हीच ब्रह्म होता. तुकोबा काय उगीच कळकळीनं बोलले का की देवची आहात, देवची आहात, खरे की कोठे पहा तुम्ही, यू आर गॉड. आम्ही संतांनी इतकं सांगितलेलं आहे की अरे तुम्ही देव आहात, तुम्ही देवाच्या शोधामध्ये जाता, म्हणजे स्वतःच देवत्व आहे ते जागृत करा. पूर्णत्वाची प्राप्ती कोणत्याही प्रकारे, आपण जिथून आज डिस्कशनला सुरुवात केली की सगळ्यांची मूळ प्रवृत्ती आनंदाकडे आहे आणि आनंद कशामध्ये येतो? परिपूर्णतेमध्ये येतो. ईशावास्याचा शांती मंत्र जो आहे की ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णत्वाची प्राप्ती म्हणजे ज्ञानानं ते पूर्णत्व तुम्ही ओळखलं की आनंदासाठी तुम्हाला कुणाकडेही जाण्याची गरज नाही. याचं नाव आहे सार्वभौमत्व. भारतीय राज्यघटनेमध्ये दुसरा जो शब्द आलाय, इंडिया दॅट इज सॉव्हरीन डेमोक्रॅटिक सॉव्हरीन रिपब्लिक. सॉव्हरीन म्हणजे सार्वभौमत्व. एखादा देश सार्वभौम कधी होतो की जो त्याच्या कोणत्याही गरजेकरता दुसऱ्या कुणावरही अवलंबून नाही. तसं परमार्थामध्ये एक निखळ आनंदाची जी माझी ओढ आहे त्याच्यासाठी मला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही. मला कोणतंही निमित्त नको, मला कोणतंही कर्म नको. असं नसताना मी माझं शुद्ध आनंद नावाचं जे स्वरूप आहे ते एकदा प्राप्त केलं की आनंदासाठी कर्म राहत नाही, आनंदी होऊन कर्म होतं. आणि हा वेदांताचा पाय आहे. आणि म्हणून अद्वैत तत्वज्ञान म्हणजे थोडक्यात काय, यू आर गॉड. मनुष्यच देव आहे. आणि म्हणून आचार्यांची जे 10 आखाडे आहेत ना, त्याच्यानंतर 11वा आखाडा जो आहे त्याला उदासी आखाडा म्हणतात. आणि त्या उदासी आखाड्याचं वर्म काय म्हणतात ना तिथे, ते फक्त संत वाङ्मय मानतात. त्यांच्याकडे बाकी कोणतीही प्रमाण नाही आहेत. इनफ. कसंही आपण मगाशी जे बोललो की बाकी सुद्धा जे म्हणतात ना की नाही, मला अजूनही काही लोक म्हणतात अरे ते मला वेद काय सांगू नको, मला ज्ञानेश्वर काय म्हणतात ते सांगू नकोस, तुझा अनुभव काय ते सांग, किंवा मी माझ्या पद्धतीने जाऊन बघेन.
दॅट इज ऑल्सो ओके, ते पण ऍक्सेप्ट केलेलं आहे. काही लोकांनी आता जसे निसर्गदत्त महाराज मॉडर्न पार्लन्स नाही, असे अनेक संत होऊन गेलेले आहेत की ज्यांना फारसा शास्त्राभ्यास नाहीये पण ते जीवनमुक्त झालेले आहेत, पण त्यांची जी अनुभूती जी आहे ना ती वेदांनी सांगितली त्याप्रमाणेच आहे. ते त्यांच्या स्वतःच्या आनंदाकरता दुसऱ्या कोणावरती अवलंबून ते नेहमी म्हणायचे आम्ही आत्मानंदामध्ये पण आहोत. वेदांत तेच सांगतो. म्हणून माऊली जे बोललेले आहेत ना ती संत वाङ्मय ही आपल्याला एक देणगी, मोठी देणगी का झालेली आहे की संतांचे शब्द, विशेषतः मॉडर्न पार्लन्स मधले जे संत आलेले आहेत की ते त्यांचे शब्द जर तुम्ही बघायला गेलात तर ते वेदातलेच असतील असं नाही, पण ते वेद बाह्य पण काय बोलत नाहीत. अशी गंमत आहे. शब्दाला शब्द तुम्ही मॅच करायला गेला तर यांचं वाङ्मय तुम्हाला वेगळं असेल, हे शब्द तुम्हाला वेगळे वाटतील, पण तात्पर्य अर्थ जो वेदांचा शब्द आहे ना तोच यांचा अभिप्रेत अर्थ आहे. आणि म्हणून माऊलींनी पण ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी म्हटलेलं आहे, तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद. जे आपला काय आहे की सामान्य माणसानं त्यांचं इव्हॅल्युएशन करायला जाऊ नये. कारण काय होईल, प्रत्येक जण ज्याला तत्वज्ञानाची प्राप्ती झालेली नाही तो पण म्हणेल की आम्हाला तुमच्याशिवाय मिळालं. माऊलींनी सुद्धा संप्रदायाचा आदर का धरलाय त्याचं हेच कारण आहे. ही एक सुसूत्र. समाजात 1% माणसं अशी असतात की ज्यांना कुठलाही शास्त्र संस्कार नसताना सुद्धा त्यांना आत्मज्ञान होतं, पण म्हणून आपण एक्सेप्शन्सला रूल बनवू नये. याच्याकरता शास्त्र संस्कार, संप्रदाय, गीतेचा संप्रदाय सांगितलाय, ज्ञानेश्वरीचा संप्रदाय सांगितलाय. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आचार्यांनी अनेक ठिकाणी सांगितले या सगळं तत्वज्ञानाचं तू संप्रदायपूर्वक श्रवण कर. आपण आता बघा संप्रदाय शब्दाला सुद्धा वाईट मानायचं काय कारण आहे. आपण इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, इट इज वे ऑफ थिंकिंग इकॉनॉमिक्स सब्जेक्ट ना. अमुक एक अजून एक अमुक स्कूल ऑफ फिलॉसॉफी, तसा हा संप्रदाय आहे की या आणि संप्रदायामध्ये गेलं ना की बरं असतं, म्हणजे ऍटलिस्ट त्याची मूळ संकल्पना आहे त्यात कन्फ्लिक्ट कुठे येत नाही, नाहीतर मग गोंधळात होतं. थोडक्यात म्हणजे माऊलीने म्हटलं तसं चॅनलाइज होतं. ह्याच्यावर पर्वताच्या शिखरावर पोहोचायला अनेक वाटा असतात, पण तुम्ही अनेक वाटांनी चालत गेलात तर तुम्ही जाणार नाही. याच्यासाठी काही ठराविक त्या शिखरावर पोहोचायला एक मार्ग आपल्याला आवश्यक असतो. चॅनलाइज पण होतो, वेळही वाचतो, श्रमही वाचतात आणि न होता पटकन तिथं पोहोचतात. पण याचंच मूल्य आणि मर्यादा याचं भान न राहिल्यामुळे काय होतं की आजच्या जगात आपण सर्वसमावेशक, आपला सनातन धर्म आहे तो सर्वसमावेशक आहे, पण ह्याचा प्रश्न कुठं येतो की माझ्या ते वाक्य लक्षात येईल, पण विवेकानंदांनीच म्हटलंय की सर्वसमावेशकत्व आलं की त्याचं हे डायल्युशन होतं आणि कट्टरता आली की तिथं त्यांचा शब्द काय आहे, संकोच. हा, आणि त्यामुळे संकोची वृत्ती होती. आपल्याला संकुचित वृत्ती नकोय, आपल्याला व्यापकता हवंय, पण बाह्यांगावर आज जे दिसतं आपल्याला की बाह्यांगावर सगळा धर्म आपला आधारित आहे का असं काही लोकांना वाटतं, आणि त्यामुळं त्यांच्या झगडे निर्माण करणं किंवा आता आपण अनेक प्रकरणं या धर्माकडे जे आता आपण टीव्ही चॅनल्समध्ये चालू पण असतात, त्यामुळं सामान्य माणूस याच्यापासून सनातन धर्म काय याच्यापासून लांब जायला लागलाय. यांच्या दृष्टीनं सगळे जे आपलं जे अद्वैत तत्वज्ञान आहे शंकराचार्यांचं ते इथं महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतंय की सगळे जरी वेगवेगळ्या सगुण मूर्ती असल्या तरी त्यातलं तत्व जे आहे ते निर्गुण, निराकार आणि एकच आहे हे आपलं अद्वैत तत्वज्ञान समजावून सांगतं. म्हणजे आपले डॉक्टर काका म्हणतात तसे सगळे जे देव आहेत, मला गणपती आवडतो, मला महादेव आवडते, यांना देवी आवडत असेल, तर असं जरी असलं तरी त्यातली जे तत्व आहे ते सगळे देव एकमेकांना आतून आलेले आहेत. हे अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार इतक्या वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी केला, हे आपले त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. आता ह्या सद्य स्थितीमध्ये शंकराचार्यांची पीठं जी आहेत त्या पीठांबद्दल ते शंकराचार्य कसे निवडले जातात इत्यादीबद्दल आपण माहिती सांगाल का? आचार्यांची जी पुढची जी परंपरा आहे, सक्सेशन आपण ज्याला म्हणतो, ते मोस्टली बाय नॉमिनेशन होतं. त्या पीठाचे जे मुख्य शंकराचार्य आहेत त्यांच्याकडे अध्ययनाला येणारे जे शिष्य आहेत त्यातलं सर्वोत्तम शिष्य ते निवडतात. पण त्याला सुद्धा एक पुढं तुला असं आहे की त्यांनी नॉमिनेट केलेल्या शिष्याला वाराणसीमध्ये, काशीमध्ये एक विद्वत परिषद बसते, तर त्यांच्याकडून अटेस्टेशन मिळणं गरजेचं असतं. त्यामुळे यांनी नॉमिनेट केलेले लोक काशीला विद्वत परिषद ज्यावेळेला, आणि मग बाकी आखाडे आहेत, मुख्यतः विद्वत परिषदेने एकदा त्या शंकराचार्यांच्या निवडीला मान्यता दिली की बाकी आखाड्यांनी दिली नाही असं जनरली कधी होत नाही.
आता दुसरं असं एक आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की या 4 पीठांचे 4 शंकराचार्य आहेत, यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर असं काही नाही. 4ही शंकराचार्य, इव्हन आपले कोल्हापूरचे करवीर पीठाधिपती जे आहेत ना, कारण शंकराचार्य ही पदवीच अशी आहे ना की ज्याच्यामध्ये 2 मुख्य गोष्टी जर सांगितलेल्या आहेत की त्यांचा वेदाभ्यास हा अतिशय सुंदर असतो, जे आपण ज्याला म्हणतो ना निसंशय ज्ञान त्यांना झालेलं असतं, आणि समाज कल्याणाकरता त्यांनी संपूर्ण आयुष्य, संन्यास हा केवळ त्याच्याकरता आहे. त्यांनी स्वतःचं घरभराचं म्हणजे परमहंस योगानंद एका ठिकाणी म्हणतात किंवा काका सुद्धा म्हणतात की संन्यास घेणं सोपं का नाहीये. अरे तुला 4 माणसांचा संसार जमत नाही, तू तिथं संन्यासी होणं म्हणजे मोठा संसाराची सुकृती करणं आहे. 4 लोकांचं कुटुंब सोडून तुम्ही लक्षावधी लोकांना स्वतःचं कुटुंब मांडणं, कुटुंबापासून लांब जाणं नाहीये, छोट्या कुटुंबापासून मोठ्या कुटुंबाकडे, मोठ्या कुटुंबाकडे 4 लोकांचं तुला जमत नाही, तू मोठ्या लोकांचं कसं जमवशील? मठ चालवणं सोपं नाहीये. कोणतंही मठ म्हणजे कोणतंही ऑर्गनायझेशन चालवणं सोपं नाहीये. आणि त्याच्यामुळे संन्यास धर्म घेताना या सगळ्याचा विचार करून म्हणजे आचार्य जे निवडतात ते 2 गोष्टी बघतात. तो नुसता संत नको, तो महंत पण पाहिजे. म्हणजे एकतर त्याचं व्यापक दृष्टिकोन पाहिजे आणि एवढं मोठं कुटुंब सांभाळायचं, कारण प्रत्येक ज्ञानी मनुष्याची मोठं कुटुंब सांभाळायची तयारी असते तशी नाही बरं का. म्हणून तो ज्ञानी पण पाहिजे आणि त्याच्याबरोबर महंत पण पाहिजे, त्याचं व्यापक अंतःकरण पाहिजे. या 2 गोष्टी जर असतील ना तर त्या माणसाची शक्यतो त्या आपला सक्सेसर म्हणून, उत्तराधिकारी म्हणून निवड केली जाते. आता आज आपण बऱ्यापैकी या संदर्भात शंकराचार्यांच्या संदर्भातली माहिती घेतली. तर इन शॉर्ट किंवा तात्पर्य म्हणून शंकराचार्यांचं आजच्या काळात कसं आपण ऍप्लिकेशन करू शकतो त्याच्या तत्वज्ञानाचं, त्यांच्या ग्रंथांचं सोप्या भाषेत, संतवाङ्मयाद्वारे हे आपल्याला आहेच उपलब्ध, पण तरी शेवटचं रिमार्किंग स्टेटमेंट काय असेल? कन्क्लूड मी एवढंच सांगेन, जे विवेकानंदांनी सांगितलं, वेदांत साक्षर व्हा. कोणताही एक वेदांताचा मूलभूत ग्रंथ, आणि मराठी संतांनी आपल्यावरती इतके उपकार केलेले आहेत ना, ते आता वाटेल ज्या लोकांनी हे विचार ऐकले नाही किंवा वेदांताचा परिचय नाही, आता वेदांताचे मूलभूत ग्रंथ आम्ही कोणते वाचायचे? एक विचारसागर सारखा ग्रंथ आहे, किंवा आपल्याला विचार चंद्रोदय दर्शन नावाचा एक मराठीतला एवढाच आहे 50-60 पानांचा पुस्तकांचा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये बेसिक वेदांत अतिशय सुंदर सांगितलेला आहे. ती बेसिक वेदांताची टर्मिनॉलॉजी म्हणजे व्याख्या एकदा तुम्हाला माहिती झाल्या की तुम्ही वेदांत, मी तर म्हणतो वेदांतापेक्षा कोणतंही मराठी संत वाङ्मय वाचा. आपली वारकऱ्यांची परंपरेमध्ये जे 3 प्रमाणभूत ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, गाथा आणि एकनाथी भागवत, याला आपण अजून बघू शकता. आपल्या रामदास स्वामींचा दासबोध आहे, नामदेव गाथा आहे, कुठल्याही संतांचा, गुलाबराव महाराजांचं विपुल ग्रंथ आहेत, परांड्याचे हंसराज स्वामी आहेत त्यांचे. पण त्या ग्रंथांकडे जाण्यापूर्वी वेदांत साक्षर व्हा. अंकलिपी शिकल्याशिवाय, बाराखडी शिकल्याशिवाय आणि पाढे शिकल्याशिवाय पुढचं शिक्षण होत नाही. म्हणून वेदांत साक्षरतेकरता कोणताही एक ग्रंथ, विचारसागर मी तुम्हाला बोललो, तत्वबोध आहे, किंवा मराठीत जर वाचायचं असेल तर विचार चंद्रोदय दर्शन अतिशय सोपा, सुटसुटीत, सुंदर ग्रंथ आहे. तो हातात किंवा काकांनी केलेलं परमार्थ विज्ञान, तो एक ग्रंथ नीट समजून घ्या किंवा तो हाताशी ठेवा आणि कोणतंही वाढण्या वाचनाचा. आणि आचार्यांच्याच बाबतीत जर बोलायचं झालं, आज शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त आपण बोलतोय, विवेकानंदांनी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवा, एक भगवद्गीता, दॅट इज सिनॉप्स. आणि भगवद्गीतेची एक्सपांडेड कॉमेंट्री म्हणजे वार्तिक जे आहे, जे एखाद्याला वाटलं अरे नाही खरोखर हिंदू धर्माचा मला अभिमान वाटतोय, इतका सुंदर माझा धर्म आहे, बोलण्याबद्दल खूप आहे, त्यातल्या आचार्यांनी अशा परिस्थितीमध्ये, मगाशी आपण एक शब्द, मला 2 शब्द आठवले की प्रत्येकानं आचार्यांनी जे केलं ना, समन्वय आणि अविरोध, कोणालाही उडवलं नका, तुझं खोटं म्हणू नका, कारण तिथं काहीतरी सत्याचा अंश आहे. ते सत्याचे अंश एकमेकांना दिसणार आले पाहिजेत, म्हणजे अविरोध आणि समन्वय. आणि जे ते अंश आम्ही एकत्र करू त्याचा मला समन्वय करता आला पाहिजे. आता हे ज्याला एखाद्याला जमतं ते ठीक आहे, अदरवाईज शांतपणे ज्ञानेश्वरी उडावी. आज मी शंकराचार्यांच्या जयंती म्हणून ज्ञानेश्वरी किंवा गीता का म्हणतोय, विवेकानंद तसे म्हणाले की या नोबल लाईफ मध्ये कुठली नोबलेस्ट ऍक्टिव्हिटी, द नोबलेस्ट ऑफ द नोबल ऍक्टिव्हिटी त्यांनी केली असेल तर ते म्हणतात गीता. त्यामुळे एखाद्यानं खरोखर आज जर हे सगळं आपलं विवेचन ऐकून मनाशी संकल्प केला की मी ज्ञानेश्वरी वाचीन,
तर आज आपल्या या संवादाला फळ प्राप्त झालं असं मी नक्की म्हणेन. आजचं संभाषण आपण इथंच थांबूया आणि परत भेटालच नवीन पॉडकास्टमध्ये. तर आपण इथं आता थांबूया. राम